अवस्थान मुनिरायाचे या उक्तीप्रमाणे अधिष्ठित असलेल्या अधिष्ठानाला तुम्हा आम्हा सर्वांची श्रद्धा ज्या अधिकारण असणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी अवताराला स्वामींनी अधिकारण करून ह्या मार्गाचा प्रारंभ केला असे या मार्गाला निमित्त असणारे अधिकारण श्री दत्तात्रय प्रभू, श्री दत्तात्रय प्रभूंची कथा या कार्याच्या निमित्ताने आपण श्रवण केलेली आहे आणि गेली अनेक वर्षापासून ह्या मंदिराचं जे काही सुखदुःख निवारण करण्याचं कार्य असेल या अधिष्ठानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाशी असलेला हा आपला प्रत्येकाचाच जुडलेला हा त्या अधिष्ठानाशी असलेला भाव या कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त होत आहे। जर विचार जर केला तर श्री दत्तात्रय प्रभूंचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान अत्यंत जुनं त्रेतायुगाच्याही आणि कृतयुगाच्या संधीमध्ये झालेला श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार आणि त्या अवताराच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेला जो विशेष असेल, जे आपण वंदन करतो आपल्या पूजेमध्ये जे पाषाण आहेत ते पाषाण किती जुने आहेत बरं थोडा आपण विचार केला का? त्रेतायुग जे आहे ते 16 लक्ष वर्ष, त्यानंतरचा काळ 8 लक्ष वर्ष आणि त्यानंतर कलियुग सुरू झालं ते 5000 वर्ष, म्हणजे जवळजवळ 24 लक्ष वर्षापूर्वीचा जो अनुबंध आहे त्या चरणाचा, त्या चरण स्पर्शाचा एक स्पर्शभक्तीचा आनंद आपण त्या अधिष्ठानाच्या माध्यमातून आपण घेत असतो। अशा त्या अधिष्ठानाचं स्मरण करत, अधिष्ठानाला वंदन करत श्री दत्तात्रय प्रभूंच्या दत्तकथेच्या माध्यमातून आपण ती श्रद्धा त्या प्रभूंच्या चरणी समर्पित केलेली आहे आणि तेच ज्योधरणाचं कार्य सनातन काळापासूनचा असणारा हा आपला प्रधर्म आहे। लक्षात ठेवा, हा आपला धर्म जो आहे, हा जो विचार आहे, हा सत्य सनातन अशा परंपरेचा चाललेला हा विचार आहे। हा काही 800 वर्षापासून नंतर उगम पावलेला हा काही विचार नाहीये, हे काही तत्वज्ञान नाही। सत्य सनातन काळापासून असलेली ही परधर्माची आपली ही जी अव्याहत चाललेली जी परंपरा आहे तेच 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मराठी भाषेतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं। जे कार्य द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी केलं तेच कार्य यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् या उक्तीप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पुन्हा ते बीजारोपण केलं। एक प्रकारे एक ऊर्जा त्या ठिकाणी या धर्माला, परधर्माला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे। प्रथम आपण या ठिकाणी श्रवण करत असताना स्वामींच्या बद्दलची जी काही महती आहे ती श्रवण केलेली आहे। स्वामींचा अवतार जीवोद्धरण व्यसनी असा अवतार आहे। लक्षात ठेवा, असा अवतार पुन्हा होणे नाही। येणे अवतारे जो नुद्धरे तो कहीची नुद्धरे, हे आपण श्रवण केलं। त्याही पेक्षा या अवताराची विशेषता अशी आहे की असा अवतार पुन्हा होणे नाही। ह्या ज्ञान परंपरेमध्ये, ह्या उद्धरण प्रक्रियेमध्ये फक्त असा अवतार एकदाच होतो आणि तो अवतार म्हणजे आपल्या स्वामींचा अवतार, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार, की जो पुन्हा असा अवतार होणार नाही। आणि म्हणून त्या शाळेमध्ये आपण आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करून तत्वाचं जे बीजारोपण आहे, तत्वाचं जे प्रसारण आहे ते तळागाळातल्या प्रत्येक लहान असणाऱ्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचवण्याचं स्वामींनी काम केलं। आपल्या प्रत्येकाच्याच साधनेमध्ये नामसाधना आहे। लक्षात ठेवा, आपण सर्वजण प्रत्येकजण नामस्मरण करतो। ही नामसाधना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 10 ते 12 वर्षाचा असणारा जो बालक चांगदेव भट्ट आहे
त्या बालकालाही स्वामींनी नामसाधना निरूपण केलेले आहे, हा विधी निरूपण केलेला आहे. आपण आपल्या मुलांना, मुलींना, तरुणांना आपण आवर्जून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो की ते तरुण आहेत, ते लहान आहेत, जाऊ द्या. परंतु देवाने 10 ते 12 वर्षाच्या मुलाला ते नामस्मरणाचा विधिभीत केलेला आहे. 10-20 वेळा, 7-5 वेळा नाही झालं, 2-4 वेळा नाही झालं, 1-2 वेळा तरी माझं स्मरण करा, परंतु दिवस वाया जाऊ देऊ नका. एवढा सोपा, साधा, सरळ उद्धरणाचा, ज्योद्धरणाचा मार्ग स्वामींनी आमच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. आणि म्हणून तेच कार्य गेल्या 13 वर्षापासून या कमळज नगरीमध्ये स्वामींच्या विचाराचं जे काही प्रसारण आहे, गेल्या 13 वर्षापासून या भव्य अशा प्रांगणामध्ये आणि मोठमोठ्या अधिकरणांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ते कार्य सुरू आहे. आपण सुद्धा धर्मनिष्ठेने या सर्व कार्यामध्ये तनमन धनाने सहभागी होतात. खऱ्या अर्थाने आपण प्रेमोपायाचे उपाय जोडत आहात. त्या परमेश्वराचं प्रेम प्राप्त व्हावं, अशा क्रिया आपल्याकडून अशाच उत्तरोत्तर घडत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आयोजकांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करण्याचा योग प्राप्त करून दिला, त्याबद्दल सर्वांना दंडवत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कार्यक्रमाची जी धर्मसभा आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू अवतार, दोन्ही अवताराच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री साताऱ्याचे मोठे बाबा, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत श्री हरपाद बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे महंत श्री नांदेडकर बाबाजी, महंत श्री जायराज बाबाजी, महंत श्री बिजेगावचे बाबा शास्त्री, आमचे हातगावचे बापूजी, महंत श्री गोपीराज बाबा, महंत बाबा, महंत श्री एलेराज बाबा, महंत श्री भांबीरकर बाबा. आणि आता थांबतो, सर्वांचे नाद घेऊ वाटत, परंतु आता वेळ कमी आहे, 11:30 सभा संपवायची आहे. आणि आज मी लई बोलणार होतो, म्हणजे सुरुवातीला कोणीच नव्हतं. आता मी विचार केला की आज आपला नंबर नक्कीच लागते. आणि आता बोला 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 जर लोक वाढत असे वाढले की पुन्हा माझ्या छातीवर पुन्हा हे बस झाले, लई लोक जमले, आता काय नंबर लागत नाही. पण बाबा हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तथा श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या अवतार दिनानिमित्त संपन्न होत असलेला सप्ताह आणि त्यानिमित्त संपन्न होत असलेली ही ज्ञानसभा, या ज्ञानसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर विद्वत रत्न सातारा निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी, या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुतुल्य आचार्य प्रवर बिल्लाळी निवासी मोठे बाबाजी. आणि प्रामुख्याने ही गोष्ट मला सांगावीशी वाटते की आमच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जसं कांबळज, हिजळी जे काही महत्त्वपूर्ण गाव आहेत, या गावाला जी परंपरा लाभलेली आहे, हा आमूलाग्र झालेला बदल कशामुळे आहे हे 2 मिनिटात मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. एखादा पाण्याचा थेंब तापलेल्या लोखंडावर पडला तर त्याचं अस्तित्व तेव्हाच नष्ट होऊन जातं. आमच्या मायमावल्या जेव्हा भाकरी करतात तवा तापलेला असतो, पाणी टाकलं तर जिरून जातं पाणी. पण तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळपत्रावर पडला तर तो मोत्यासारखा शोभून दिसतो. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्यामध्ये जर पडला तर त्या पाण्याच्या थेंबाचा स्वयं मोती तयार होत असतो. तसं माणसाच्याही जीवनाच्या 3 अवस्था आहेत. आपण दुर्जनाच्या संगतीमध्ये गेलो तर दुर्जन बनायला वेळ लागत नाही.
सज्जनाच्या संगतीमध्ये गेलो तर सज्जन बनायला वेळ लागत नाही, परंतु एखाद्या अधिकरणाच्या एखाद्या साधू संतांच्या संगतीमध्ये गेला तर आपल्या जीवनाचं चारित्र्य बनायलाही वेळ लागत नाही। म्हणून या गावामध्ये पूर्वी मार्ग राहिलेले आहेत, अधिकरणांचा रहिवास झालेला आहे। म्हणून या गावामध्ये खऱ्या अर्थानं माणसं विचारापेक्षा जास्त आचारामधून घडत असतात, सहवासामधून घडत असतात। म्हणून असा हा आचाराचा विचाराचा सहवास या कांबळजवासियांना खऱ्या अर्थानं लाभलेला आहे। बंधूंनो, सोपं नाहीये। आज आपण जगाच्या पाठीवर वावरत असताना बघा, 8-10 लोकांनी मिळून या ठिकाणी खऱ्या अर्थानं 15-16 लाख रुपये तयार करून हा अवतार दिनाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये केला। त्या माणसाला आजही खरोखर सलाम आहे, कारण या गोष्टीची आज गरज आहे। भगवंत कोणाचंही ठेवून घेणारा नाहीये। रुद्रपूरला आपण गोविंद प्रभू बाबांची लीळा बघा, एक कन्या उपवर झालेली आहे, बाप गोविंद प्रभू महाराजांकडे जातो आहे आणि त्या ठिकाणी दुःख करतोय। गोविंद प्रभू बाबांनी मनातली व्यथा जाणली, अहो मेली जाय येत उकर म्हणे खान म्हणे, या ठिकाणी जागा दाखवली। त्या ठिकाणी खोदलं तर त्या ठिकाणी एक सोन्याच्या आसूंची पिशवी निघाली। त्याने घेतली, घरी गेला, मुलीचं लग्न केलं, मनामध्ये कल्पना आली, परत त्या ठिकाणी तो गेला, बघितलं, उकरलं। त्या ठिकाणी उकरल्यानंतर कोळसे निघाले। भगवंत आपण निष्काम भावनेने केलेली क्रिया भगवंत कोणाचंही ठेवून घेणार नाही। त्या ओढण झोडप्याच्या उतरंडी फोडल्या, त्या ठिकाणी तो म्हटला, जर देवाच्या मनात आलं तर तांब्याच्या करून देतील। देव एका क्षणात तांब्याच्या झाल्या। देव म्हणतात त्याने जर म्हटलं असतं अरे बाबा सोन्याच्याही करून देतील, तर त्या ठिकाणी सोन्याच्याही उतरंडी त्याला झाल्या असत्या। असं महत्व भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांचं आहे। देवानी सांगितलं कोण्या जीवाला कोण्या वेळी काही देतील सांगता येत नाही। म्हणून मायबाप हो, आपण केलेला जो हा उपक्रम आहे हा अगदी स्तुत्य आहे। आपल्या सर्वांनाच प्रभू श्री चक्रधर महाराज उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करो। श्री दत्त मंदिर संस्थान बिजेगाव गुरुवर्य बाबांच्या वतीने बाबांच्या वतीने मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। बापू आलेले आहेत, बापूंनी सांगितलं, आताच बसल्या जागी बाबांनी उल्लेख केला होता, हदगावचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये एक कीर्तनाची सेवा, त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना कार्यक्रमाला यायचं आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। दंडवत प्रणाम। तथा श्री गोविंद प्रभू अवतार दिन या उभय कार्यक्रमाच्या निमित्ताने नियोजित केलेले विविध कार्यक्रम, त्यामध्ये श्री दत्त कथा प्रवचन आणि त्या निमित्ताने आज हा जो कार्यक्रम सभेचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आमच्या या गावामध्ये जी मंडळी आहे अतिशय शुद्ध अंतकरणाने, अतिशय निर्हेतुक भावनेने हे जे कार्य जे या ठिकाणी आपलं केलेलं आहे, आतापर्यंत 12 वर्ष निघून गेलेले आहेत। अखंड 12 वर्ष या ठिकाणी श्री कृष्ण जन्मोत्सव, श्री चक्रधर जन्मोत्सव, श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव, त्या निमित्ताने सप्ताह आयोजित आपलं केला जातो। विविध प्रवचनकार, विविध जे कीर्तनकार यांना आमंत्रित करून या ठिकाणी सत्संग, या ठिकाणी ज्ञानोपदेशाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो। अव्याहतपणे 12 वर्ष निघून गेले, लक्षात आले नाहीत। 12 वर्ष म्हणजे 12 वर्षाचं एक तप असतं, तप, एक मोठी तपश्चर्या असते। तर या सद्भक्त मंडळींनी उदार अंतकरणाने अखंडपणे 12 वर्ष हे जे तपश्चर्या अन्नदानाची, ज्ञानदानाची या ठिकाणी केलेली आहे। आणि यावर्षी
13व्या वर्षामध्ये हे पदार्पण झालेलं आहे. हा जो कार्यक्रम 12 वर्ष निघून गेले आणि 13व्या वर्षामध्ये हा जो कार्यक्रम पदार्पण झालेला आहे. भगवंता चरणी त्यांनी हा जे आपलं जे सद्भावना, जे का अन्नदान वगैरे जे काय भावनाच्या रूपाने या ठिकाणी समर्पण केलेलं आहे. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे भगवंता त्वदीयम वस्त गोविंदम तुभ्यमेव समर्पये. भगवंता तुला हे दिलेलं आहे, हे सर्व हे देवाचे. देव देते आपुले या सद्भावनेने, या श्रद्धा अंतकरणाने या गावातील मंडळींनी निर्हेतुक निष्काम भावनेने 12 वर्ष हे जे धार्मिक जे कार्य, सप्ताहात कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे जे गाव आहे, मी नेहमी सांगत असतो, हे कामळज जे गाव आहे, हे कामळज हे नाही तर या कामळज मधला जो क जर काढून टाकला काय होतं, कमळज. म्हणजे कमळाप्रमाणे हे अलिप्त आहे. संमिश्र याच्या ठिकाणी भक्ती नाही, एकनिष्ठ या ठिकाणी भक्ती आहे. म्हणून एकनिष्ठ भक्ती परमेश्वराने सांगितलेलं आहे. माम एकम शरणम व्रज. मला जर तू शरण जर आलेस तर सर्व पापेभ्य मोक्ष इष्यामी. सर्व पापापासून मी तुला मुक्त करतो. अशा प्रकारे भगवंताच्या आदेशाप्रमाणे या गावकरी मंडळींनी या ठिकाणी एक तप पार केलेलं आहे आणि 13व्या वर्षामध्ये हे पदार्पण केलेलं आहे. असंच या ठिकाणी हा जो कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या अधिकरणांना बोलून त्यांचं स्वागत, त्यांचा आदर केला जातो. वाद्य बंद करावं. या ठिकाणी आदरणीय परमपूजनीय श्री सातारचे मोठे बाबाजी यांना निमंत्रित केलेलं आहे. वाद्य बंद करावं. महानुभाव पंथामध्ये आदर्श आसरा जो आश्रम आहे, 100 वर्ष योगी बापूंनी सांगितल्याप्रमाणे याची जी परंपरा 300 वर्ष पूर्वीपासून आहे. तर हा जो आश्रम आहे सातारचा आश्रम 100 वर्ष निघून गेले आणि 100व्या हे शतकपूर्ती महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केलेला आहे. आणि साताराचे आश्रमस्थ जे आहे सर्व मुंबई वगैरे इथून मोठमोठा जे सर्व नोकऱ्या सोडून त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी भगवंताची उपासना, सेवा, भक्ती वगैरे त्या ठिकाणी नामस्मरण करत असतात. असा हा सातारा जो आश्रम आहे हे आदर्श जो आश्रम आहे. महानुभाव पंथामध्ये ते पहिले जे बाबा होते, यांच्या पूर्वीचे जे उद्धवराज बाबा, त्यांना नंतर महंत ही बिडकरी महंती झाली आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या जवळ अभ्यास करण्याचा माझा योग आला. त्यांच्या जवळ मी अभ्यास केला बिडकर बाबांच्या. त्यावेळा बाबाजी आणि कापूसणकर बाबा अशा प्रकारे आम्ही बरीच विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करत होतो. परंतु बाबांचं एक वैशिष्ट्य होतं, महानुभाव पंथामध्ये बाबांना विवेकानंद असं म्हणत होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं वगैरे हे विवेकानंदासारखं होतं. अशा प्रकारचे ते विभूतिमत्व असलेलं, अशा प्रकारे प्रभुत्व असलेले बिडकर बाबा, त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. शतकपूर्ती महोत्सवामध्ये स्मरणिका काढली. त्या स्मरणिकेमध्ये मी एक काव्य केलेलं आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये जे काव्य जे केलेलं आहे, काव्यामध्ये एक पंक्ती मी या ठिकाणी नमूद करतो आहे. परिसा होनी थोर. त्या काव्याचं शीर्षक आहे परिसा होनी थोर. तर त्यांचं जे आदर्श, ज्यांचं जे अध्यापन होतं, अध्यापनी कुशलता व्युत्पत्ती व्युत्पन्नता होती.
त्यांच्या ठिकाणी जी अध्यापनाची शिक्षण आपलं देण्याची घोक सांगण्याची जी कुशलता होती, ही व्युत्पन्नता सांगितल्याप्रमाणे होती देवाने. तर त्या ठिकाणी विशेषतः काय, तिन्ही स्थळाचे जिज्ञासू एकत्र घोक घेते. हा एकाच वेळी या ठिकाणी बाबा हे विचारस्थळ होते त्या ठिकाणी, आणि कापूसतळेकर बाबा माझी जाळी होते, आणि अनेक जे आचारस्थळ जे घोकणारे 2-3 जे आपल्या म्हणजे स्थळाचे जे विद्यार्थी होते एकाच ठिकाणी बाबांच्या समोर बसायचे, आणि या तिन्ही स्थळाच्या विद्यार्थ्यांना बिडकर बाबा एकाच वेळी शंखा प्रयोग वगैरे सांगत असतील. एवढी मोठी प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आदर्श या महानुभाव पंथामध्ये हा जो आश्रम या ठिकाणी आहे, आणि या आश्रमाचे जे संचालक विद्वत रत्न अशा त्या ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न परिपूर्ण असलेल्या खाणीतून हे रत्न निघालेलं आहे, हे विद्वत रत्न निघालेलं आहे, प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व निघालेलं आहे. आज पंथामध्ये ज्यांना वाचस्पती असं म्हणता येतं, आमचे परमादरणीय कैवल्यवासी गुरुवर्य बाबा, त्यांचं जे काय होतं व्यक्तिमत्व आदर्श, आयशे श्री गुरु मला मिळाले परिसा होणे थोर, ज्ञान देऊनी उज्ज्वल केले महान उपकार, अशा प्रकारे त्या स्मरणिकेमध्ये मी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारच्या त्या खाणीतून ज्ञान भक्ती वैराग्याच्या या खाणीतून हे रत्न निघालेलं आहे. विद्वत रत्न प्रतिभा संपन्न महानुभाव पंथामध्ये प्रसिद्ध असं विद्वत रत्न म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी आलेला आहे. आणि हा जो कार्यक्रमाचं त्यांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे, अशा प्रकारचे आदरणीय परमपूजनीय परमादरणीय आचार्य श्री सातारकर बाबा आल्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून, कारण हे जे कार्य जे आहे हे कार्य सर्वांना मोक्षाकडे नेणारं, सर्वांचं कल्याण करणारं हे जे कार्यक्रम आहे, असा ज्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी सर्व आलात आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घेतला, अशाच प्रकारचे असा जो कार्यक्रम या ठिकाणी होत जाईल आणि या कार्यक्रमाचा आपण अशाच प्रकारे लाभ घ्यावा अशी आपणाला आपल्यापासून अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. जीवान सदा दुःखितान दद्रेयो प्रतिमां कृपा परवशेश्चैतन्यमूर्ती परां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पांथ कृतो येन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नंतो निशं पातु मां. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. मंडळी आहे का मंडपामध्ये? आता बसणाराचा बी काही दोष नाही, तुम्ही बसलात बऱ्याच वेळापासून. कारण म्हटलेले कोणतरी की 10 वाजले की पोटामध्ये 10 कतो सुरू होते नाही का, आणि 11 वाजले की मग आ करायला सुरुवात होते माणसाची. आता तर 11:30 वाजले नाही का. पण सूत्रसंचालक बाबांनी सांगितले की नाश्ता भरपूर घेतलाय म्हणे, आहे की नाही. त्याच्यामुळं जयकाराकडे लक्ष असलं पाहिजे नाही का. श्री गोविंद प्रभू. आज या ठिकाणी सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा कार्यक्रम डोमेग्रामच्या परिसरामध्ये सराळे नावाचं गाव आहे. ज्या गावामध्ये 6 शास्त्र सडसंपन्न असणारा विद्वान पंडित माहीमठांचं वास्तव्य आहे. ज्या माहीमठांचे मामा आणि सासरे लागणारे गणपत अपयो हे तेथील त्या परिसरातील विद्वान व्यक्तिमत्व. नाशिक त्र्यंबकेश्वर पासून ते राहेर नांदेड गंगातीरचा हा संपूर्ण भाग ज्या विद्वान माहीमठ पंडितांनी
आपल्या चातुर्य आणि कुशाग्र बुद्धीने या संपूर्ण गोदाकाठच्या परिसरातील संपूर्ण विद्वानांना हरवलेलं आहे आणि हरवलं एवढंच नव्हे तर त्या प्रत्येकाकडून त्याने एक जयतपत्र लिहून घेतलं की तुम्ही हरलात त्याची पोचपावती मला द्या. असा हा षडशास्त्र संपन्न ब्राह्मण जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची ख्याती कीर्ती महती ऐकतो आपल्या मामाकडून आणि अर्थात सासरे व असणारे गणपत आपेकडून, सहजच एक दिवशी गणपत आपेंना असं वाटलं की आता आमचे जे जावई आहेत पंडित महिमभट्ट प्रचंड विद्वान आहेत, परंतु गर्वाचे घर खाली ही एक म्हण आहे, असं कदाचित आमच्या या जावयांच्या बाबतीत घडू नये आणि म्हणून ते नेहमी त्यांच्याबद्दल चिंता करतात. आणि मग एक दिवशीचा तो प्रसंग आहे आणि गणपत आपे म्हणतात ते चीज होईल तुमचं, म्हणजे तेव्हा तुमच्या या अभ्यासाचं विद्वतेचं चीज होईल. जय म्हणजे जेव्हा श्री चक्रधर स्वामींची तुम्ही भेट घ्याल आणि मग त्या शब्दासरशी महिमभट्टांचा अहंकार जागृत झाला. असा कोण आहे ज्या गंगातीराला त्यांचं वास्तव्य असं डोमेग्राम या ठिकाणी की जे या माह्याशी चर्चा करतील, महिमभट्टाशी चर्चा करणार आहेत. आणि मग ते गणपत आपेला म्हणतात की तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेस मला त्यांना त्यासोबत म्हणजे त्यांची भेट घालून द्या. हे करत असताना ते म्हणतात ते काही विद्वांस म्हणजे श्री चक्रधर स्वामी बद्दल ते बोलतायत, ते काही विद्वांस म्हणजे विद्वान आहेत का चक्रधर स्वामी, असं आपल्या गणपत आपेला ते म्हणतायत. त्यावेळेस गणपत आपे म्हणतात हो विद्वान आहेत, काही मराठी जाणती, संस्कृत जाणती, संस्कृत जाणती असं म्हटल्यानंतर गणपत आपे म्हणतात ते मी नाही, संस्कृत जाणतात याबद्दल दुमत नाही, पण माझा अनुभव नाही, परंतु मराठी तर अनिवार्य बोलत असती, मराठी मात्र अतिशय सुंदर बोलतायत. आणि मग महिमभट्टांचा अहंकार जागृत झाला आणि ते म्हणाले तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस मला नक्कीच घेऊन जा. एक दिवस तो दिवस उजाडला आणि महिमभट्ट गणपत आपेसोबत निघालेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या डोमेग्राम ठिकाणी वास्तव्य आहे आणि महिमभट्ट आपल्या मामासोबत अर्थात सासरीबासोबत भेटीला निघाले. निघता निघता रस्त्यामध्ये वामनमती विलास नावाचे एक सद्भक्त भेटले आणि गणपत आपेने सांगितले की आमच्या या महिमभट्टांना स्वामींची भेट घालून द्या. आणि ही मंडळी तिथे आलेली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या डोमेग्राम या ठिकाणी वास्तव्य आहे. आल्यानंतर महिमभट्टाच्या मनामधला जो अहंकार होता, कारण 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद या सगळ्यांचा अभ्यास त्यांचा झालेला होता. या कलियुगातील प्रती अर्जुन जरी म्हटलं तरी त्यांना वावगं ठरणार नाही, कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने फक्त अर्जुनाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की अर्जुनाला एवढं ज्ञान होतं, फक्त एका विद्येचं ज्ञान नव्हतं, ते म्हणजे ब्रह्मविद्येचं, ज्या ज्ञानामुळे आपला उद्धार होईल, आपल्याला मोक्षाला प्राप्त होता येईल, ते ज्ञान मात्र अर्जुनाच्या ठिकाणी नव्हतं. सकाळी सामुग्री नंतर एक वांचोनी, जी ब्रह्मविद्येची सामुग्री मात्र अर्जुन देवाकडे नव्हती. तद्वतच काही अर्थ म्हणजे महिमभट्ट ही असे प्रचंड विद्वान होते. स्वामींच्या दर्शनाला आलेत. वामनमती विलास नावाच्या सोबतच्या भक्तांनी स्वामींना साष्टांग दंडोत प्रणाम केला. महिमभट्टांचा मात्र अहंकार या ठिकाणी जागृत झालेला आणि महिमभट्टांनी साष्टांग दंडोत प्रणाम न करता काया प्रणाम केलेला आहे. जसं आता आम्ही काही लोक बघतोय येत आहेत, स्वतःच्या छातीकडे हात लावतायत आणि सभेकडे असं वागतायत नुसतं. तर या नमस्काराला शास्त्राने काय म्हटलेलं आहे, हा काया प्रणाम आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला प्रणाम करत नाही, समोर साधू आहे, समोर ज्येष्ठ व्यक्ती आहे, आपल्यापेक्षा मोठी आहे, परंतु तुम्ही नमस्कार मात्र स्वतःला करताय. काया प्रणाम याला म्हटलेला आहे. महिमभट्टानं तो काया प्रणाम केलेला आहे. कारण बंधूंनो, संतांच्यामुळे आज समाज जागृत आहे, संतांच्यामुळे आज ही संस्कृती जागृत आहे, संतांच्यामुळे आज महाराष्ट्र म्हणा किंवा हिंदुस्थानमध्ये लोक आपल्या आईला आई, वडिलाला वडील म्हणतायत. ज्या देशामध्ये संतांची संस्कृती नाही, ज्या देशामध्ये संत नाहीत, ज्या देशाला संस्कार नाहीत, त्या देशाचं जगणं म्हणजे पशु प्राण्यासारखं जगणं आहे. मंडळी, पशु प्राण्यासारखं जगणं आहे. आज भारत देश त्याला अपवाद नाहीये. आज आमची तरुण पिढी बिघडत आहे. आज उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शहरामध्ये जात आहेत, रक्ताचं पाणी करून, हाडाची रांगोळी करून त्याचे आईबाप त्या मुलांचे लाड पुरवतायत, कोड कौतुक पुरवतायत. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल,
आमच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, परदेशात जावं, भरपूर पैसा कमवावं, ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि ती इच्छा असलीच पाहिजे, ती प्रत्येकाने आपल्या हृदयाशी बाळगलीच पाहिजे. परंतु मला या ठिकाणी आमच्या या भारतवासियांना सांगायचे, किंबहुना आता या ठिकाणी जमलेली जी आमची भक्त मंडळी आहे, ही जमलेल्या सर्वांना एक संदेश द्यायचा आहे की बाबांनो, तुम्ही आपल्या भावी पिढीला जरूर शिक्षण द्या, भावी पिढीला जरूर शिक्षण द्या. परंतु शिक्षण देत असताना संस्कार द्यायला विसरू नका, संस्कार द्यायला विसरू नका. संस्कार द्यायला जर तुम्ही विसरलात तर ही पिढी तुम्हाला माफ करणार नाही. आपल्याच तालुक्यातलं उदाहरण आहे. डॉक्टर कोणते बाबा ते? गोदमगावकर डॉक्टर, मुलगा डॉक्टर, सून डॉक्टर, पोरगी डॉक्टर, जावाई डॉक्टर. आई वडील इथे सेवा करतायत ग्रामीण भागातील लेकरांची. वार्धक्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा रे, आता माझ्याकडून सेवा होत नाही. मुलाला सांगितलं, एकतर मला तू तुझ्या तिकडे घेऊन जा, नाही तर तू इकडे ये. पैशाच्या लालशी पोटी असणारी ही समाज, असणारा हा तरुण वर्ग आपल्या आई वडिलांना विसरलेला आहे. विसरू नको त्या आई बापाला. आपल्या आई वडिलाला जर विसरलं तर काय होते मंडळी? काय होणार आहे त्या आई वडिलाला विसर? अरे, ज्याने आपल्याला हे जग दाखवलेलं आहे त्याला जर तुम्ही विसरताल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून आजची जी तरुण पिढी जी आपली बिघडत आहे मंडळी, पाश्चात्य संस्कृतीचं उदाहरण मी तुम्हाला एवढ्यासाठी दिले की पशुवत जीवन जगणारे पाश्चात्य देशातले तरुण आहेत. तीच संस्कृती या ठिकाणी आज आमच्या समाजामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये पाहायला मिळते. उच्च शिक्षणाच्या नावाखाली मुलं मुली मोठ्या शहरामध्ये जातात, मुलं मुली एकत्रित एका रूम मध्ये राहतात आणि पशुवत जीवन ते जगतायत. काय त्याला शब्द आहे सांगा बरं मंडळी, शिकलेली मंडळी? काय त्याला शब्द आहे? सुशिक्षित नावाखाली शिकलेली मुलं मुली लव इन काय म्हणतात भंडारी साहेब? कुठलं हो रिलेशन हे? अरे ही या मातेची किती मोठी थोरवी आहे, या मुलीचं किती महत्व आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचं जे शहर म्हणून ओळखलं जातं तिथले आजचे बाबा अध्यक्ष आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या सुभेदारांच्या सुनेबद्दल उद्गार काढलेले आहेत, अशीच आमुची आई असता सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. हे आमच्या शिवरायांनी आम्हाला संस्कृती शिकवलेली आहे. ही संस्कृती आमच्या शिवरायांनी आम्हाला शिकवलेली आहे आणि ती संस्कृती आम्ही आज विसरत चाललेलो आहोत. आणि म्हणून लव इन लिव्ह हे जे नातं जुळलेलं आहे हो, त्या तरुण मुलांनी त्या तरुण मुलींनी एका रूम मध्ये राहायचं, वाटेल तेवढ्या दिवस राहायचं आणि त्याच्यानंतर विभक्त व्हायचं. वाटलं तर लग्न करायचं, नाही तर तो तिकडे हा इकडे. हे पशुतुल्य जीवन नाही तर काय हो? लिव्हिंग, आमचे बाबा इंग्रजी जाणतात बरं का. लिव्हिंग म्हणे तो काय, आता गोईंग लिव्हिंग 30-35 तुकडे करून घ्यायचे मग आपले. आणि म्हणून पंडित माहिमभट्ट तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला गेलेले आहेत. स्वामींना काया प्रणाम केलेला आहे आणि काया प्रणाम केल्यानंतर बसलेले आहेत. मनामध्ये अहंकार होता, रस्त्याने जाताना ते मराठी बोलतील तर मी संस्कृत मध्ये चर्चा करेल, ते संस्कृत मध्ये बोलतील तर मी अमुक ग्रंथावर बोलेल, या ग्रंथावर बोलतील तर मी वेदातलं बोलेल. हे स्वामींच्या भेटीनंतर सगळे अहंकार त्यांचे दूर झालेले आहेत, सगळे अहंकार दूर झालेले आहेत. आणि मग कळलं की हो, मामा म्हणत होते ते खरं आहे, मराठी तर अनिवार्य बोलती. संस्कृत मध्ये चर्चा सुरू झाली. संस्कृत मध्येही माहिमभट्ट पराजित झालेले आहेत, कारण तो देव आहे, सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा. आम्हाला तर आमच्या खुर्चीच्या पाठीमागं कोण बसलेले ते कळत नाही आणि आम्ही मोठ्या गोष्टी करतोय, आहे की नाही? आणि म्हणून अशा या माहिमभट्टाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीतून निरूपण केलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे, अत्यंत संस्कृती परिच्छेद व्हायचा काय, म्हणजे अशा प्रकारची काही आत्मप्रतीती आहे. तुम्हाला काही कळलं का की या जीवाची मुक्तता कशातून होते? बंधुरो, महानुभावांचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान जीवाला मुक्त करणारं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने, साहित्यिकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी हे मान्य केलेलं आहे की महानुभावांचा लीळाचरित्र हा आद्य लीळाचरित्र ग्रंथ आहे. बाकीचे जे ग्रंथ आहेत त्यानंतरचे ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी निर्मिती केली.
अर्थात भगवद्गीतेचा ओवीबद्ध ग्रंथ तयार केला. तोही लीळाचरित्राच्या 50 वर्षानंतरचा आहे. आणि म्हणून आद्य ग्रंथाचा मान ज्या ग्रंथाला जातो तो लीळाचरित्र ग्रंथ, आणि तो ग्रंथ माईभट्टासारख्या या विद्वानाने निर्माण केलेला आहे. श्री गोविंद प्रभूंच्या सहवासामध्ये रिद्धपूरला ते गेलेले आहेत. फार मोठा प्रसंग आहे त्यांचा, मी तेवढं चरित्र सांगणार नाही या ठिकाणी. आणि रिद्धपूरला जाऊन त्यांनी श्री गोविंद प्रभूंची सेवा केलेली आहे आणि त्या ठिकाणी मराठीतील आद्य ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सदानंदजी मोरे यांनी अभिप्राय दिलेला आहे. सदानंद मोरे म्हणजे फार मोठे साहित्यिक आहेत. दुसरी त्यांची बाजू ही आहे की सदानंद मोरे संत तुकोबा रायांचे हे 17वे वंशज आहे. त्यांच्या परंपरेमध्ये जन्माला आलेले हे सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सदानंद मोरे यांची चर्चा झाली, त्या चर्चेअंती ठरलं की महानुभावांचा आद्य ग्रंथ म्हणजेच लीळाचरित्र ग्रंथ, आणि त्या ग्रंथाला आपण मानलं पाहिजे. ती मान्यता मिळालेली आहे. आणि म्हणूनच मराठी भाषा विद्यापीठ हे श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी प्राप्त झालेले, शासनाच्या वतीने मान्यता मिळालेले प्रवेश सुरू झालेला आहे. दरवर्षी कांबळ इजलीची तर भयंकर मंडळी त्या ठिकाणी जातात. यावर्षी मला आमंत्रण होतं. तर अशा या ठिकाणी 125 वर्षाच्या जे श्री गोविंद प्रभूंनी वास्तव्य केलं, त्या श्री गोविंद प्रभूंचा आज अवतार दिन या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो. महानुभावांच्या साहित्यामध्ये जगाच्या पाठीवर जेवढं साहित्य आहे, हे सगळं साहित्य आमच्या साहित्याला, महानुभाव साहित्याला मिळतं. पण येथीचं साहित्य कुठल्या साहित्यामध्ये मिळत नाही. म्हणून या साहित्याच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे, भारताचं संविधान लिहिलं गेलेलं आहे, या संविधानामध्ये महानुभाव साहित्यांच्या आधाराशिवाय ते संविधान पूर्ण होऊ शकलं नाही. हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतोय. कारण महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक डॉक्टर युमा पठाण, ज्यांची महाराष्ट्र शासनाने संशोधक म्हणून नियुक्ती केली, त्याहीपेक्षा डॉक्टर व्ही कोलते हे महानुभाव साहित्याचे फार गाढे अभ्यासक, ज्यांनी लीळाचरित्राचं संशोधन केलेलं, संपादन केलेलं आहे. त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहित असताना अजूनही चालतोची वाट या ग्रंथामध्ये लिहिले आहे की बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर मी महानुभाव धर्म स्वीकारण्याचा मानस मी हृदयाशी बाळगलेला होता. बाकीचा इतिहास आपल्याला माहितच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का आणि केव्हा केला, कशामुळे केला. परंतु भारतीय संविधान लिहित असताना मात्र त्यांनी महानुभाव साहित्याचा अभ्यास केलेला आहे. डॉक्टर व्ही कोलतेंकडे आले ते, त्यावेळेस आमचे जे असणारे महानुभाव साहित्य म्हणजे संत मंडळी, त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. अजूनही चालवतोची वाट याच्यामध्ये त्यांनी तो संदर्भ दिलेला, आपण तो ग्रंथ वाचू शकता. आणि म्हणून एकच तुम्हाला उदाहरण सांगतो आणि माझ्या विचाराला इथे थांबवतो की एखाद्या माणसाने आत्महत्येचा जर प्रयत्न केला तर कायदा काय सांगतो मंडळी? त्यासाठी कायदा काय सांगतो? एखाद्या माणसाने, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसला जर कळालं, देशमुख काय होईल सांगा बरं? त्यांना गुन्हा नोंद होईल की नाही? मग तुम्ही म्हणाला बाबा तुम्हाला काय करायचं साहेब, माझं शरीर आहे, मी कशा पद्धतीने संपेल, तुम्हाला काय अधिकार त्याचा? नाही, कायदा सांगते नाही. अरे बाळा, तुला जन्म घेण्याचा अधिकार नाही तर तुला स्वतःला संपवण्याचा अधिकार नाही. हे आमच्या श्री चक्रधर स्वामीने आमच्या लीळेमध्ये सांगितलेलं आहे. आणि एक तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. एक औसा नावाची साध्वी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये, औसाईचं गाव आहे. औसाई कुठली आहे बघा, तुम्हाला कल्पना आहे? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अग्रसर असणारं ते गाव आहे. त्या गावची ती औसा आहे. कुठलं गाव आहे तिचे सांगाल का कोणी? जनरल नॉलेज वाले. लता मंगेशकरचं गाव कुठलं आहे? थाळनेर. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? धुळे जिल्ह्यामध्ये आहे. तर या थाळनेरची ही औसा बालविधवा आहे, ब्राह्मण कुळात जन्मले, नाथपंथाचा उपदेश आहे, दीक्षिताची ती कन्या आहे, बालपणीच वैधव्य प्राप्त झालेलं आहे, पुन्हा लग्न करायचं नाही, परमेश्वराच्या शोधार्थ निघालेली आहे. आणि जोगेश्वरी या ठिकाणी महाराज गंगातीरला स्वामींची त्याची भेट झालेली आहे. स्वामीपासून तिला बहुत म्हणजे निरूपण झालेलं आहे. एक दिवसाचा तो प्रसंग आहे हा. प्रत्येक घरामध्ये काही काही घटना घडत असतात. स्वामींच्या सहवासात काही असणाऱ्या साध्वी किंवा ग्रस्ताश्रमी असणाऱ्या बाया घरामध्ये कुरबुर झालेली आहे. आणि मग एक दिवस ती कंटाळून जाते.
आणि निघाले. काय म्हणते जाताना, आम्ही अहिरी माणूसे. काय म्हणते, आम्ही अहिरी माणूसे, कडबाड पाडवायचे देह पाडो जाणे. बायामध्ये एवढी ताकद आहे बघा मंडळी. बाया इतकं भित्र माणूस जगाच्या पाठीवर कुणीच नाही. बरोबर आहे का बाया? तुमच्याबद्दल बोलतो ते बरोबर आहे का? बघता बघता चलता चलता घरामध्ये काम करताना जर पायावर मुंगी आली तर जीवाच्या आकांताने बाई घरातून बाहेर पडेल. एखादं उंदीर आला किंवा पालांगावर पडली तर इतकी भित्री बाई आहे. पण याच बाईच्या डोक्यामध्ये जर उलटी चक्कर घुसली, विहिरीत उडी मारायला कमी करत नाही, गळफास घ्यायला कमी करत नाही, नवऱ्यालाही माराय कमी करणार नाही. अर्थात दोष तुम्हाला देत नाही, हा जीवाचा स्वभाव आहे. नाही तर इथून निघाल तुम्हाला बाहेर बी जाऊ देणार नाही तुम्ही. आणि म्हणून हे संविधानामधली जी घटना तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, श्री चक्रधर स्वामींनी मग त्या ठिकाणी औसाला भेटायला गेलेत आणि म्हणतात, देव स्वामी दररोज कुणीकडे तरी जायचे फिरायला, म्हणाले आज औसाला सामोरे जाऊ आपण. औसाकडे निघाले. औसा मात्र रात्रभर त्या एका ठिकाणी थांबलेली. रात्रीच्या पूजावसराच्या वेळी तिला आठवण झाली की माझ्या देवाचा पूजावसर अशा पद्धतीने होत असेल, कारण रोज तो स्वामीचा पूजावसर बघायची. आणि मग तो पूजावसर तिने आठवला. देव एरी गेले नाहीत तिकडे. तिने जर आठवण नसती केली तर देव गेले नसते. परंतु भक्त मंडळी, तुम्हाला हे सांगायचंय, मला मोठा आश्चर्य वाटलं या ठिकाणी, आनंद वाटला. उपार तिकडून येत होता. सुरुवात माणसाच्या जीवनाची कशी असते, उपार तिकडून येत होता. उपाराच्या समोर आमच्या गावातील भक्तबाया साष्टांग दंडवत घालत त्या देवाला येत होत्या. चिखल नाही, पाणी नाही, पायाला खडे टोचतायत काय, दगडे टोचतायत काय, काही पर्वा नाही. परंतु जसं जसं तुम्ही देवाकडे जाल तसं तसं तुमचा किती लाभ होतो मंडळी, हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आहे. बायाने चिखल पाणी तुडवत आले, परंतु पुढे आल्यानंतर मात्र त्यांच्यासाठी काय टाकलेलं इथे, फुलंच फुलं त्यांच्यासाठी उधळले. फुलांची शेज घातल्यासारखी त्यांच्यासाठी या फुलावर त्या माऊल्या दंडवत घालत 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 आल्या. जसा जसा देव जवळ येतो ना तसं तसं हे सुख प्राप्त होते मंडळी. तुम्हाला सुख प्राप्त होते. मनुष्य तर मंदिरात जातो, रुपया ठेवतो आणि म्हणतो विरला पाणी लागलं पाहिजे, पोरला घर चांगलं भेटलं पाहिजे, जावाई चांगला भेटला पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, 10 रुपयामध्ये सगळा सौदा करून टाकतो. परंतु या फुलावर झोपण्याची ज्याचा योग येतो त्याच्या पाठीमागे त्याची फार मोठी तपश्चर्या असते. चिखल पाण्यात दंडोत घालत आलेल्या या माऊल्या या ठिकाणी मात्र फुलावर दंडोत घालत देवाच्या पायरीला गेलेल्या आहेत. हा मोठा आदर्श आहे देवाच्या ठिकाणी. आणि म्हणून स्वामी औसाला सामोरे जातात आणि तिथे गेल्यानंतर औसा स्वामींच्या चरणावर नतमस्तक होते आणि रडते, म्हणते देवा काय करावं, राग आला मला. त्यावेळेस स्वामी तिला सांगतात की आऊ तुम्ही स्वतःचा आत्मघात करून घेत होतात. अरे या शरीरामध्ये आऊ हे पिंडी ब्रह्मांड, किती ब्रह्मांडस्थ आहेत. या पिंडी ब्रह्मा असे, विष्णू असे, महादेव असे, 81 कोटी 1.25 देवतांचं वास्तव्य या शरीरामध्ये आहे. आम्हाला तर कैलास वैकुंठच्या पलीकडे काहीच माहित नाही. मनुष्य मेला की कैलासवासी म्हटलं जातं. बरोबर आहे भंडारी साहेब? मनुष्य मेलं की कैलासवासी म्हटलं जातं, त्याच्या अलीकडे स्वर्गवासी म्हटलं जातं. स्वर्गाच्या पलीकडची माहिती, कैलास वैकुंठच्या पलीकडची माहिती इतर धर्मशास्त्रामध्ये नाही. त्याच्या पलीकडची जर माहिती घ्यायची असेल, चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर भगवान गोपाल कृष्णाला ज्याला प्राप्त व्हायचा असेल त्याला महानुभाव साहित्याचा अभ्यास करावा लागेल, या संतांच्या सहवासात यावं लागेल. इथे ब्रह्मविद्येचा तुम्हाला उकल होईल. भगवद्गीता जशी आहे तशी तुम्हाला इथे कळेल, इतर तर तुम्हाला ती कळणार नाही. आणि म्हणून तिथे स्वामीने तिला समजावले की बाई या शरीरामध्ये तुमच्या ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महादेव आहे, 81 कोटी 1.25 देवतांचं वास्तव्य आहे. आणि या शरीराला संपवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे पाप होणार आहे, हे पाप आहे. आणि हे जर पाप केलं, अशा प्रकारे जर तुम्ही आत्महत्या केली तर हा जीवात्मा अनेक वर्ष तो भटकत राहणार आहे. म्हणून तुम्ही शेतकरी आहात मंडळी, आरक्षणामुळे बऱ्याच लोकांनी गतप्राण म्हणजे आपलं प्राणत्याग केलंय, बलिदान दिलेलं आहे. आणि ह्या जे घटना आहेत, आत्महत्या करायची काही गरज नाही. एवढी आपल्यावर बिकट परिस्थिती नाही. तुम्ही शेतकरी आहात, 1 वर्ष पिकणार नाही, एखादं सीझन पिकणार नाही, पुढच्या वेळेस पिकलेच ना. मग एवढे काही असताना आपण एवढं उद्विग्न का व्हायचं आणि आत्महत्या का करायची? आणि म्हणून माझं तमाम शेतकरी बंधूंना हे सांगणं आहे की बाबांनो, आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्याय नाही. आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. शिक्षणामध्ये मार्क कमी पडू द्या, आत्महत्या करू नका.
व्यवसायामध्ये तुम्हाला पैसा कमी मिळू द्या, आत्महत्या करू नका. शेतीमध्ये कमी पिकू द्या, आत्महत्या करू नका. कारण हे शरीर ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते शरीर हे आपलं नाही, हे कायदा सांगते. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाखाली आमच्यावर कायदा लागू होतो, आम्हाला अटक केल्या जाते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे जे चरित्र आहे, या चरित्रातून आम्हाला हे संविधान सांगते की आत्महत्या करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींची ही लीळा संविधानाच्या म्हणजे लीळेच्या आधारे हे संविधान आम्हाला पाहायला मिळते. तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे जे लीळा चरित्र आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा हा जो संदेश आहे, तो संदेश आज खऱ्या अर्थाने आपल्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी जमलेले माझे मायबाप हो, आपल्या मुलांना जरूर शिक्षण द्या, आपल्या भावी पिढीला जरूर उच्च शिक्षण द्या, परंतु शिक्षणाबरोबरच संस्कार द्या. संस्कार अतिशय गरजेचे आहेत. आज या ठिकाणी आलेले आमचे नांदेडचे खासदार पंत आहे. मला एक दिवशी फोन आला, मागच्या निवडणुकीमध्ये वसंतराव उभे होते, आमचे किशनराव पोलीस पाटील. किशनरावजी पोलीस पाटील, आता ते पाटील नाही राहिले, आमच्यासारखे साधू झाले ते. तर अशी ही खूप मोठी संस्कृती लाभलेला हा मानव पंथ आहे. परंतु तत्कालीन आमचे जे साधू संत आहेत, निराभिमानी, निष्प्रह आणि कुठल्याही प्रकारची अभिलाषा न बाळगणारे असणारे संत, त्यामुळे हा जो पंथ हा थोडासा मागे गेलेला आहे. आणि मग बऱ्याच वेळेला असं वाटतं की एवढा मोठा उच्च प्रकारचा पंथ असताना याचा प्रचार आणि प्रसार का नाही. तर आता हा बऱ्यापैकी गरुड झेप घेणारा हा संप्रदाय. आणि म्हणून या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद प्रभू या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्वांना पुनश्च एकदा सांगू इच्छितो की आपली संस्कृती, आपला धर्म, आपला देव, अंधश्रद्धेमध्ये जायचं नाही, परंतु जीवनामध्ये दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या, धर्माचं अधिष्ठान आणि निर्व्यसनी जीवन. या दोन गोष्टी जरी तुम्ही समाजाने ध्यानात ठेवल्या, आयुष्यात तुम्हाला काही कमी पडत नाही. आजची फार परिस्थिती बेकार आहे, तरुणावर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून आता मुला मुलींचे विवाह जुळवण्याच्या ज्या पत्रिका आहेत, भंडारी साहेब, चव्हाण साहेब, खासदार साहेब फार बोलक्या आहेत त्या पत्रिका. मुलांची पसंती आहे, काही मुलांची पसंती आहे, सर्व मुलांची म्हणत नाही, काही मुलांची पसंती आहे. मुलगी कशी पाहिजे, खाली टीप लिहिली त्याने, मुलगी निर्व्यसनी पाहिजे. कुणीकडे चालली आमची भारतीय संस्कृती. इतके वेळ आम्ही ऐकायचो मुलगा निर्व्यसनी पाहिजे, पण आता आम्हाला खाली लिहावं लागलंय मुलगी निर्व्यसनी पाहिजे. फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून जे झरा आधी बुजवावा मग उरले पाणी सांडावे, आमच्या श्री चक्रधर स्वामींनी हे तत्वज्ञान सांगितलेले आहे. अरे दारू बंदी करणं हा नंतरचा भाग आहे, पहिले दारूला परवानगी देऊ नका न विकायला, तो झरा आधी बुजवा. पण प्रशासनाला महसूल पाहिजे ना, मग ते कुठल्या माध्यमातून का मिळेना. आणि म्हणून याने आमचा तरुण वर्ग बेचिराग होतोय, देशोधडीला जातोय, कुटुंब बेघर होत आहेत, मुलाबाळांचं काही नाही, कुठं हा देश चाललेला आहे. आणि म्हणून जीवनामध्ये दोन गोष्टी ध्यानात ठेवा, भक्तीचा अधिष्ठान आणि निर्व्यसनी जीवन, हाच या ठिकाणी मी तुम्हाला संदेश देतो. आणि मला या ठिकाणी संयोजकांनी, ग्रामस्थांनी आणि आमचे स्नेही परमपूजनीय महंत श्री अनंतव्यास बाबा जावळे यांनी जो बहुमोल माझ्यासाठी वेळ दिला, बोलण्यासाठी मला सूचना केली, खरोखरच बोलण्यासारखं भरपूर आहे. प्रचंड विद्वान या ठिकाणी आहेत. आमचे जे बाबा आहेत आजच्या या धर्मसभेचे, अतिशय विद्वान माणसं आहेत, अतिशय विद्वान माणसं आहेत. आणि 2च मिनिटात मी त्यांच्याबद्दल बोलतोय. जसं कांबळज आणि इजळी बहीण भावाचं नातं आहे, तसं सातारचा मठ आणि लिमगावचं देवस्थान हे सुद्धा बहीण भावाचं नातं आहे. आता बहीण कोण आणि भाऊ कोण ते सांगतील, कारण या परंपरेतील बऱ्याच अधिकरणांचा जो वास्तव्याचा काळ हा लिमगावच्या देवस्थानच्या ठिकाणी गेलेला आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद देऊन माझ्या विचाराला थांबतो. दंडोत. श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव दिनानिमित्त संगीत श्री दत्त कथा चा हा सोहळा
कांबळज या गावी होत आहे. तसा हा सोहळा बऱ्याच वर्षापासून आपण मोठ्या उत्साहाने सर्व कांबळजवासी असेल, पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी म्हणून करतो. खरं तर चक्रधर स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश आजच्या काळामध्ये आणि आजच्या युगामध्ये आत्मसात करणे ही काळाची गरज झालेली. आताच बापूंनी जे सांगितलं की बाबा निर्वसनी जीवन कसं जगलं पाहिजे आणि निर्वसनी का पाहिजे, आणि ती खरीच आहे, काळाची गरज आहे. कारण आज बघतो की व्यसन हे खूप वाढत चाललेलं आहे आणि निर्वसनी होणं ही काळाची गरज. आज त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की मुलं निर्वसनी आहेत पण मुली पण तशा पाहिजे. पण त्याला आपण समाजाने कुठंतरी आवर घालून एक ज्या महापुरुषांनी आपल्याला जी ज्ञान दिलेलं आहे त्याचं आचरण करणं ही आजच्या काळातली युगातली ही गोष्ट आहे. आणि कांबळजवासीय मी बघतोय बऱ्याच वर्षापासून त्यांचा हा चक्रधर स्वामीचा उत्सव असेल का त्यांचं सामुदायिक विवाह सोहळा असतील, बापू इथली मंडळी खूप मोठ्या उत्साहाने मोठे मोठे सोहळे कांबळजवासी घेत असतात. आणि खरंच या भागामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये कांबळजवासियांचं जो प्रेरणा आहे ती बरेच गावांनी घेतली पाहिजे या मताचं मी आहे. आणि आज मला गेल्या वर्षी निमंत्रण आलं होतं पण गेल्या वर्षी मला येता आलं नाही काही अडचणीमुळं, आणि यावर्षी मला आपल्या या सोहळ्याला उपस्थित राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो. परत एकदा आपल्या सर्वांना या दत्तकथा निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. गोविंद प्रभूजी अवतार दिन महोत्सव होत असतो. मला वाटतं मागच्या 15 वर्षापासून मी या ठिकाणी या गावी प्रत्येक महोत्सवाला मी हजेरी देतो आणि सगळे आपल्या लोकांचं दर्शन घेतो. सातत्याने कार्यक्रम करणं म्हणजे सोपं काम नाही. गावकरी मंडळींनी ही जबाबदारी घेतलेली आहे ते व्यवस्थित पार पडत असते. आताच गुरु महाराजांनी सांगितलं अध्यात्म आणि भौतिकवाद ह्या दोन गोष्टी प्रत्येक माणसाने जगल्या पाहिजे आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये ते आपल्याला सावरं करून घेतलं पाहिजे. ते भौतिकवाद करता करता अध्यात्माकडे वळलं पाहिजे. आताच गुरुजनांनी सांगितलेलं आहे त्याचा अनुभव आपण सतत घेतला पाहिजे आणि आपल्या जीवाचा उद्धार केला पाहिजे. चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आज महाराजाचं प्रवचन ऐकून खरंच माझं मन तर एकदम स्तूप झालेलं आहे आणि पुढं मला मार्गही दर्शन भेटलेलं आहे. आपण सगळ्यांनी याचा खरा लाभ घेतला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये अनुकरण केलं पाहिजे असंच या ठिकाणी मी 2 शब्दात बोलतो. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी 2 शब्द बोलायची मला संधी दिली, माझं मानपान केलं, गुरुजनांचं माझा आशीर्वाद भेटला आणि त्यांचं मला दर्शन करायचं योग लाभलं. खरंच या गावकरी मंडळीचं आणि संयोजकाचं मी तर धन्यवाद करतो आणि 2 शब्दात मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी आपले सगळं आभार मानतो. इथंच थांबतो. नगरीमध्ये श्री चक्रधर स्वामी गोविंद प्रभू अवतार दिन व श्रीमद संगीत दत्त भागवत कथा या अतिशय मोठ्या सांस्कृतिक या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे मोठ्या थाटात कांबळजकर या ठिकाणी पूर्ण करतात आणि त्या अनुषंगाने पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि त्या अनुषंगाने पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी मला या ठिकाणी 6व्या दिवसाच्या पंक्तीचा सुद्धा या ठिकाणी मान दिला होता आणि ते सुद्धा महाप्रसाद करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे. खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार होते, परंतु या ठिकाणी त्यांना अचानक दिला आणि त्यांना दिल्लीचा दौरा आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना, दत्तू असतील, मी असतील, गणेशदादा असतील, भंडारी साहेब असतील, सर्वांना पाठवलेलं आहे. आणि गेल्या वर्षी अण्णांनी या ठिकाणी शब्द दिला, साहेबांना सांगितलं होतं की आमच्या या दत्त मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आम्हाला गट्टूचं या ठिकाणी काम करून द्यावं. त्या अनुषंगाने साहेबांनी ही
अण्णा शब्द पूर्ण केलेला आहे आणि हा काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे हे सुद्धा मला या ठिकाणी साहेबाचं या ठिकाणी आवर्जून या सगळ्यांनी उल्लेख करावा असं. गावातील विविध विकास कामं तर असतीलच, परंतु हा धार्मिक विषय होता आणि धार्मिक विषयामध्ये अण्णांनी साहेबांना जाता जाता या ठिकाणी गट्टूचं काम करा या मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आवर्जून सांगितलं होतं आणि साहेबांनी नंतर येऊन माईक सांगितलं होतं की मी करून देतो आणि साहेबांनी या ठिकाणी शब्द या ठिकाणी आवर्जून पाळलेला आहे. सर्वांच्या वतीनं सर्व पंचक्रोशीतील भावी भक्ताच्या वतीनं साहेबाचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी आमचा मान सन्मान केलात त्याबद्दल सर्व या ठिकाणी महानुभाव पंत सर्व वासियांचं, सर्व माता भगिनींचं, सर्व लहान थोर मंडळीचं मी मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद. कांबळज गावांनी ज्या पद्धतीनं गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून याच भाविक भक्तांनी आणि आमच्या माता भगिनींनी ज्या पद्धतीनं ताकदीने या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारामध्ये काम करत असताना मराठा समाजाचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या गावांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समावेश या आंदोलनामध्ये नोंदवला होता याची जाण आम्हाला आहे. म्हणून या गावाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये अखंड मराठा समाजाचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील हे नेहमी हिरिरीने सहभाग होण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु मागील वर्षी किंवा या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्यापर्यंत आपलं निमंत्रण पोहोचलं होतं. त्यांनी यायची इच्छासुद्धा व्यक्त केली होती, पण बीडमध्ये एका कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्यामुळे तेव्हा येता आलं नाही. आणि कालसुद्धा तुमच्या गावकऱ्यांचं निमंत्रण मनोजदादाची पत्रिका दादापर्यंत पोहोचली. काल दादांसोबत चर्चा केली तेव्हा दादा म्हणले की एवढ्या चांगल्या सोहळ्याला जर मी येऊ शकलो असतो तर माझं अवभाग्य असतं, परंतु दुर्दैवानं माझी तब्येत मला साथ देत नाही. माझ्या गोरगरीब समाजासोबत लढत असताना मागील 2 वर्षापासून एकूण 8 उपोषणं मी केले आणि या उपोषणाच्या माध्यमातून माझ्या कमरेचे आणि माझ्या किडनीचे अनेक विकार मला या ठिकाणी लागलेले आहेत. डॉक्टरांनी सक्त मनाई केलेली आहे, कमीत कमी 2 महिने तुम्ही आराम केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. म्हणून आज मनोजदादा जरांगे पाटील आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु दादांचा निरोप असा आहे की जोपर्यंत मी तुमच्या गावामध्ये येणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा विजय उत्सव साजरा होणार नाही. एक ना एक दिवस तुमच्या गावामध्ये नक्की जरांगे पाटील येतील अशा या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला जरांगे पाटलांच्या लढ्याला यश देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व साधू संत, सर्व भक्तिगण त्यांच्या पाठीशी ठाम उभा होते. बाबा, मला या ठिकाणी अभिमानाने सांगा वाटतो, कुठल्याही लढ्याचं यश जर आपल्या पदरात पडत असेल तर त्याला पंचक्रोशीतील तमाम मायबाप जनतेसोबत भक्तिभावांचा आणि आमच्या सगळ्या साधू संतांचा महंताचा आशीर्वाद असल्याशिवाय ते यश पदरात पडत नाही. महाराष्ट्रातले जेवढे साधू संत आहेत, महंत आहेत, ते सर्वजण मनोजदादा जरांगे पाटलाला आपल्या लेकरासारखं समजून आशीर्वाद दिलेत. म्हणून आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आज कुठेतरी निकाली लागल्यागत आहे. म्हणून बाबा, तुमची सुद्धा सगळ्यांची मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुमचा कायम आशीर्वाद असाच त्या शेतकऱ्यांच्या लेकराच्या पाठीशी असू द्या. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबाची प्रत्येक लढाई तो व्यक्ता जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, आपला मान सन्मान दिलात, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल गावाचे पूर्णतः या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. संयोजन नियोजन समितीचे आभार व्यक्त करतो. अवघ्या 2 मिनिटाच्या आत मनोजदादा जरांगे पाटील आपल्याला ऑडिओ कॉलच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. तो कॉल आपल्याला माईक मध्ये कनेक्ट करतो आणि मी थांबतो. जय जय. चक्रधरजी स्वामी अवतार दिनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं कमळच्या आणि मुदखेडच्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. वडजे पाटलांनी आणि बऱ्याच जणांनी गावकऱ्यांनी सांगितलं होतं या बाबाजीं पण आलेले आहेत, दर्शन होईल, परंतु तब्येत खराब असल्यामुळे येता नाही आलं. दुसऱ्या वेळेस आल्याच्या नंतर बाबाजींचा तुमच्या सगळ्या जनतेचा इकडे येऊन आशीर्वाद घेईल. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना महोत्सवाच्या निमित्तानं, चक्रधरजी स्वामी महाराजांच्या महोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. चिन्मयम मोहम मुंच मनो मनो भौमः कोपार पारंतरम अंतः कोशम कोश कोश निक्रम सन्मूलमत मूलिनम जीवम जीवयते जगज्य निक्रम चक्रेश्वरम तम परम. बंधूंनो, आज मराठवाडा, विशेष करून गंगातीर आणि या मराठामध्ये असलेले गाव कांबळज
आणि या गावाला मला येण्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कालच योग आला. मी काल आलो, पाऊस नव्हता, पाऊस सुरू झाला. खूप दिवसाची माझी इच्छा होती की मी या कंबळज गावाला मला पाहायचं आहे, लोकांची मला भेट घ्यायचं आहे. आणि तो योग मला या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये काल मला योग हे कंबळज गाव पाहण्याचा योग आला. ह्या गावाचा इतिहास, महानुभाव संप्रदायाची जडणघडण आणि त्यासाठी करावं लागणारा जो सायास कष्ट आहे, जो दीर्घ असा करावा लागणारा जो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातून साकार झालेला जे व्यासपीठ असेल त्याचे विचारधन या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी विचाराच्या माध्यमातून विचारधन उभं केलेलं आहे. आणि हा अपूर्व असा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. बंधूंनो, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. मी काल आल्यावर उतरलो इथं आणि समोर मी छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिला. खूप समाधान वाटलं पाहिल्यानंतर की या गावामध्ये शक्ती आणि भक्ती हे दोन्हीचा सहयोग आहे. मगाशी साहेबांनी सांगितलं की अध्यात्म आणि विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान एका ठिकाणी नांदले पाहिजेत. मी कधीही विचार करतो की आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले माणसं आहे. छत्रपतींचं जीवन कालखंड कार्य सगळं आमच्या भागात गेलेले, सातारा जिल्हा असेल, प्रतापगड, रायगड, काही असेल, संपूर्ण जो कालखंड आहे तो गेला. पण आज मी या नांदेड भागात आलो किंवा मी लिंगमपल्ली या भागात सुद्धा गेलो तरी प्रत्येक गावामध्ये जाताना छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभा असतो. आणि एक मनोमनी एक भावनाशी जागृत होती की छत्रपती शिवरायांनी एक मराठा लाख मराठा उभे केले. एक मराठा लाख मराठा उभा केला, स्वराज्य उभं केलं. आज मी अध्यात्म बोलणार नाही. मला अध्यात्म बोलायचं आहे, कारण अध्यक्षाला इतकी बोलायला स्वातंत्र्य नसते, त्याला स्वतःचं अस्तित्व नसतं, इतरांचे विचार धन घेऊन त्यातून बोलायचं असतं. पण आजचा कार्यक्रम फार आगळा वेगळा असा ठिकाणी कार्यक्रम. शक्ती आणि भक्ती, मी सुरुवातीला 2 शब्द वापरलेले आहेत. शक्ती आणि भक्ती 2 शब्द याच्याकरता वापरलेले आहेत. मी काल आलो, मी पाहिलं, संपूर्ण गाव मी पाहिलं. बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी थोडासा खाली गाडीतून उतरलो आणि चाललो. एक मुसलमान समोरून माझे आले आणि मला दंडोत म्हटले. ते मी चमकलो. मला दंडोत म्हटले. मला ते माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये एका मुसलमानानं दंडोत आपल्याला केलेला माझ्या जीवनातला पहिलाच मी भाग काढला. म्हणून ते कांबळज गावामध्ये पहिला त्या ठिकाणी मला माझं म्हणून एक जागृत झाले की मुसलमान आपल्याला दंडोत करतो. मी त्यांना स्वतः दंडोत म्हटलं. त्यांना एक दोहा मी सांगितला. काय? अल्लाह ने इंसान बनाया है, हिंदू या मुसलमान नहीं बनाया. हम हिंदू बने, हम मुसलमान बने. अल्लाह ने इंसान बनाया है, हिंदू या मुसलमान नहीं बनाया. ते बोलले सच आहे. त्यांनाही समाधान वाटलं आणि मलाही समाधान वाटलं. मलाही समाधान वाटलं. जगाच्या पाठीवरतीचा एक हिंदू धर्म अशा प्रकारचा आहे की सर्व धर्मीयांना, सर्व धर्मांना आपल्या उदरामध्ये समाविष्ट घेणारा, सामावून घेणारा या पृथ्वी तलावरती एकच धर्म आहे, तो हिंदू धर्म. आणि तो जर पाहायचा असेल तुम्हाला तर गीतेचा अभ्यास आमच्या बाबांनी करायला सांगितलेला आहे. गीतेच्या गाभाऱ्यात तुम्हाला जावं लागेल की जो विश्वधर्म आहे, तो विश्वधर्म आहे, त्या ठिकाणी जावं लागेल तुम्हाला. मी काल पाहिलं मिरवणुकीने भव्य दिव्य मोठा पाऊस पडतोय, चिखल आहे, माय माऊल्या त्या ठिकाणी आहेत. आणि बंधूंनो, मला माझे जीवन आठवतं. सर्व शेतकरी वर्ग आहे. काल मी पाहिला आणि मला शेतकऱ्याचा अभिमान आहे, कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज मी या पदावरती जरी असलो, कॉलेज शिकलो असलो तरी सुद्धा तो म्हणतो आज मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि काल सगळ्या माता भगिनी मी पाहिल्या. आज इथं माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. या प्रत्येक माता भगिनीमध्ये माझ्या देहाची जन्म देणारी आई, मला तिचं काल प्रत्यक्ष दर्शन तुमच्या कांबळज गावामध्ये झालेलं आहे. बंधू, काल मला दर्शन झालं प्रत्यक्ष तुमच्या कांबळज गावामध्ये. समोर बसलेल्या माता आहेत, तेच वेशभूषा आहेत, तेच सर्व आहे. आज बदललं असेल संस्कृती काय, परंतु वृद्धात्वाकडे, वर्धव माताकडे जर पाहिलं तर आपल्या मातेची आपल्याला आठवण येते की असंच असेल काय. बाबांनी ते सांगितलेलं आहे. बाबांनी, आमच्या नंदेडच्या बाबांनी मला उल्लेख करायचा आहे, नंतर मी शेवटी करतो तुम्हाला सांगतो काय. मी ते काल पाहिलं, एक छोटा मुलगा होता. मुलगा म्हटलं, आईला म्हणतात देव बाप्पा आलेत. मी विचारलं संस्कार कसे असतात.
संस्कार किती फार मोठे महत्वाचे संस्कार असतात. ते मुलगा काल म्हटलं की त्याला चॉकलेट म्हणतं देवबाप्पा आले आहे आपल्या घरी. आज आपल्या गावात देवबाप्पा आले. एवढं छोटं मुलगा होतं की ज्याला अज्ञान असं अज्ञान असं म्हटलं जातं, परंतु अज्ञानात ज्ञानाचा हुंकार केवढा मोठा असतो. संस्कार कुठपर्यंत घेऊन जातात. बंधूंनो या नमस्कार, वेल डन, वेलकम. कसं असतात हे मी काल या मिरवणुकाच्या वेळेला पाहिलं. 3-3.5 तास मिरवणूक चालली. मला वाटत होतं मिरवणूक कधी संपलं. पुढचे चालणारे जर संपले नाहीत तर मी तरी कसं म्हणायचं की मिरवणूक लवकर संपवा म्हणून. खाली मी अनुभव पाहिला. आदरणीय सरदेव प्रातस्मरणीय या मंदिराचे आयोजक संचालक किंवा या गावाचे शिल्पकार म्हणा तुम्ही, तुम्हाला अनुभव आहे. बाबांनी मला सांगितलं 93 सालापासून अविरतपणे कार्य करणारे व्यक्तिमत्व तुमच्या गावात विद्वान व्यक्तिमत्व आहे. अविरतपणे कार्य केलेलं आहे. जंगल असणारा प्रदेश त्या ठिकाणी मंदिर बांधून सर्व गाव ज्या ठिकाणी माहिती आहे. राजकारण म्हटलं की 2 गट असतात. एका घरातच 2 गट निघून जातात. बरोबर आहे की नाही काय? परंतु राजकारणातून धर्मकारण त्या ठिकाणी घालून राजकारणाचं आणि धर्माचं तत्व एका ठिकाणी बसवून सर्व समाज एकाच व्यासपीठावर आणण्याचं कार्य, महान कार्य या मंदिराचे संचालक तुमच्या गावचे सुपुत्र आहेत. काय? ज्यांनी जन्मभूमीचे स्वर्गादपी घरी असे असं संस्कृती वाक्य म्हटलं जातं. मदरयान मदरलँड काय? मदरयान मदरलँड आर सुपेरियर इव्हन हेवन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बंधू. आणि म्हणून या गावचे सुपुत्र असणारे आहेत, अनेक आहेत. मला उदाहरणासाठी तुम्हाला द्यायचे आहे. त्या ठिकाणी त्याने या गावाचा कायापालट केलेला आहे. 13 वर्ष तुम्हाला तो अविरतपणे हा 7 दिवसाचा सप्ताह चालू आहे. आम्ही एक कार्यक्रम करायचा म्हटलं आमच्या बाबांना विचारा नांदेडच्या की पदयात्रा करायचं ना वर्षभर कष्ट करावं लागतात. वर्षभर कष्ट करावं लागतात तेव्हा ठिकाणी लोक येतात. पण गेला 13 वर्ष हा जो सप्ताह चाललेला आहे या ठिकाणी आणि अविरत 7 दिवस लोक येतात. 1 दिवस गावातील लोक यायला मुश्किल आहे आमच्याकडं. काही 7 दिवस या ठिकाणी लोक येतात. केवढं मोठे गावाचं तुम्हाला तो बांधणी कशी केलेली आहे, कशा प्रकारचे संस्कार या ठिकाणी रुजवलेले आहेत आणि कशा अध्यात्माने विज्ञान याची कशा रीतीने सांगण घातलेले. आम्ही किती झाले ते अध्यात्मवादी माणसं आहे तुम्हाला सांगतो. मोठमोठी अधिकरणं या गावामध्ये चतुर्मास करून राहिले आहेत. मग अशी सांग इजळी आणि तुम्हाला सांगतो हे तुमचं कांबळच गाव आहे. बहीण भावाचं नातं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मलाही 2च गावं माहिती आहेत. मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध गावं 2च आहेत की इजळी आणि कांबळच. अशी गावं आहेत की महानव पंथाचा तुम्हाला तो ध्वज उंच करून घेऊन जाणारी माणसं आहेत. प्राण जाय पर वचन न जाय असे म्हणणारी माणसं, धर्मासाठी लढणारी माणसं आहेत, धर्मासाठी बलिदान करणारी शहीद होणारी माणसं या गावामध्ये आहेत. हे 2 गाव किंबहुना या महानुभाव संप्रदायाचं भरण पोषण पालन पोषण करणारी सुद्धा माणसं या 2 बंधूंनो गावामध्ये. त्याला नांदेड जिल्हा तुमचा आहे. नांदेड जिल्हा त्याला कारणीभूत तुमचा आहे बंधूंनो. मी सांगतो उपासानं बोलत नाही. मी सातारा जिल्ह्यातला आहे. आमच्याकडं आमदार खासदारांना शोधत जावं लागतं. शोकांती काय आमची ही. आमच्याकडे आमदार खासदार साहेबांना शोधत जावं लागतं. परंतु तुमचा मी नांदेड हा भाग पाहिला, विदर्भ मी पाहिला, हा तुमचा मराठवाडा पाहिला. परंतु एक वैशिष्ट्य लोकांचं आहे की आमदार साहेब असो, खासदार साहेब असो आणि कुठलाही साहेब असो ते आवर्जून तुम्हाला शोधत येतात. या परत भाग्य कुठलं आहे बंधू. आज खासदार साहेब आलेले आहेत, बोलले. दुसरे आमचे साहेब दुसरे बोलले. मला सर्वांचे नावं माहिती नाहीत. मराठा समाजाचे आमचे दादा बोललेले आहेत. काय आम्ही तर मराठा आहे. मी सांगतो काय महाराष्ट्र आहे आम्ही, मराठा आहे आम्ही. संन्यासाला जातपात कुठली नसती, पण जन्माचे संस्कार मात्र असतात. ते काय शेवटी आम्ही मराठाच आहे. काय शेवटी आम्ही मराठा आहे. महाराष्ट्रामध्ये राहणार तो मराठा आहे. भगवान श्री चक्रस्वामी शिकवण ही आहे. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा आहे. काय आम्ही वादविवाद असे मला त्याच्यामध्ये पुढे जायचं नाही. काय म्हणून मी नेहमी सांगतो आय एम द महाराष्ट्रीयन आणि हॅव प्राऊड ऑफ मराठी लँग्वेज मदर. बाबांना मी सांगतो कधी कधी बाबा भिरलं येतं जरा कॉलेजच्या शिक्षणाचं असल्यामुळं इंग्लिशमध्ये बोलायचं कधीतरी भिरलं जरा चढतं. भट्टोबासारखं बळी रे बळी कधीतरी भिरलं चढतं. काय अभिमानाने मी सांगतो उत्तर भारतात गेलो तर आय एम द महाराष्ट्रीयन आणि हॅव प्राऊड ऑफ मराठी लँग्वेज द मदर टंग. मी महाराष्ट्रीयन आहे आणि मराठी भाषेचा मला अभिमान आहे. मला मराठी भाषेचा मला अभिमान आहे. आम्ही आवर्जून सांगतो. आज आम्ही तुमची आता उत्तर भारताकडे भाषा बोलतोय. अरे आम्ही बोलतोय प्रसंगानं बोलतोय. पण हे लक्षात ठेवा की काबूल कंधार पर्यंत भगवान श्री चक्रस्वामींच्या तत्वज्ञानाची शिकवण मराठी भाषेतून काबूल कंधारा पण येणारे हे महानुभाव संप्रदाय बंधूंनो. काबूल कंधार मराठी भाषेचा ध्वज घेऊन जाणारे
हे महानुभाव पंथाचे आचार्य, महानुभाव पंथाचे असणारे पूर्वज आहेत, यांनी मराठी भाषेला इथपर्यंत घेऊन गेलेले आहेत. आजपर्यंत कुठलाही धर्म, कुठलाही पंथ मराठी भाषेला तिथपर्यंत घेऊन गेलेला नाही की जिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो. आज अशा प्रकारची परिस्थिती बंधून आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगू, ही परंपरा गावची आहे, नांदेड आहे. भगवान श्री सकल स्वामींचं त्या ठिकाणी 12 वर्ष अवस्थान आहे. पायी पदभ्रमण या ठिकाणी 12 वर्ष आहे. राहेर नांदेड 12 वर्ष अवस्थान करून या, अशा प्रकारचं आहे. म्हणतो ही भूमी अशी पवित्र आहे, परमेश्वर अवतारांच्या चरणाने पवित्र झालेली भूमी आहे. किंबहुना तो म्हणतो थोर आचार्यांचे वास्तव्याने इजळी असेल, कांबळज गाव असेल, वास्तव्याने हे थोर आचार्यांच्या या ठिकाणी वास्तव्याने पवित्र झालेली भूमी आहे. आम्ही नेहमी सांगतो, मी म्हणतो की द लाईफ इज ग्रेट मॅन रिमाइंड अस दॅट वी कॅन मेक आवर लाईफ सबलाईम. अरे महापुरुषांचं जीवन आम्हाला हे शिकवतं, महापुरुषांचं जीवन आम्हाला हे शिकवतं. कधी ना कधी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासारखं बनण्याचा किंबहुना आम्हाला प्रयत्न करावा लागेल. किंबहुना आपल्या जीवनामध्ये थोडा तरी आदर्श आपण उतरावा, अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो. धर्म हा सांगत नाही, धर्म हे माणसाचं कवच आहे, रक्षण आहे धर्म माणसाचा. हिंदू मुसलमानना एक धर्म आहे, ईश्वर धर्म. ईश्वर धर्म आहे तुम्हाला सांगतो. हिंदू मुसलमान हा मी पाडलेला असतील, काय असेल, यहुदी असेल, ईसाई असेल, काय असेल ते असतील, परंतु तुम्हाला सांगतो शेवटी एक धर्म आहे. काय ईश्वर धर्म जगामध्ये एक कोणते नियंता आहे, एक कोणते ईश्वर आहे, आणि तुम्हाला म्हणतो त्या परमेश्वराचा धर्म आहे. तो म्हणतो धर्म या शब्दाची व्याख्या फार मोठी व्यापक अशी आहे, संकुचित व्याख्या नाही त्याची आहे. धर्म इज द शिल्ड ऑफ मॅन, इफ धर्म इज सेट नॉट मॅन विल बी रुइन्ड. धर्म हे माणसाचं कवच आहे, आणि ज्यावेळी माणसाच्या अंतकरण धर्म नाहीसा होईल त्यावेळी मानवजात संपलेली असेल, त्यावेळी मानवजात संपलेली बंधून असेल. लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्माचं महत्त्व किती आहे आपल्या जीवनामध्ये, काय आहे, जन्मल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत. शेवटी तुम्हाला सांगतो धर्मासाठी बलिदान केलं. देश, देव आणि धर्म 3 गोष्टी आहेत. देश आहे, देव आहे की धर्म आहे. लक्षात ठेवा. याच्यासाठी ज्याचं बलिदान होतं त्याला शहीद म्हटलं जातं. तुम्ही आम्ही मिळून त्याला शहीद म्हणत नाहीत. कोण काय शहीद म्हटलं जातं त्याला, किंवा देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी जो ज्यानं आपलं पूर्ण बलिदान केलेलं आहे, अशा प्रकारचं तुम्हाला तो त्याला शहीद म्हटलं जातं बंधूनो. आणि ही परंपरा तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून महाराष्ट्र आमचं श्रेष्ठ आहे. काय आम्ही पाहिलो, आम्ही ऑल इंडियाला प्रवेश आम्ही जातो, परंतु आमचा शेवटी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी पाऊल टाकतो त्यावेळी असं वाटतं की कुठेतरी आपल्या देशामध्ये आपण आलेलो आहे, आपल्या समाजामध्ये आपण आलेलो आहे, आपल्या माणसामध्ये आपण आलेलो आहे. मला सांगायला लागलं की माझ्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. मी नेहमी माझ्या प्रवचन सांगतो, मी शेतकऱ्याचा मुलगा, माझा जन्म एका गोट्यात झालेला आहे. तुम्ही बसलेले सुद्धा सर्वजण आहात, इथे बसलेले असेल, खासदार साहेब आमचे असतील, आमदार सगळे असलेली. लक्षात ठेवा आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहे, आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहे. मला त्याचा अभिमान आहे, कारण मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. लक्षात ठेवा. तुमच्यावर उदाहरण ठेवतो. एका वृद्धाश्रमामध्ये एक तपाशीसाठी गेलेले आहेत बंधून. विचारलं प्रत्येक एका बाईला, तुझा मुलगा काय करतो? त्यांनी सांगितलं की माझा मुलगा डॉक्टर आहे. दुसरीला तुझा मुलगा काय करतो? ते म्हणजे माझा मुलगा इंजिनियर आहे. तिसरीला विचार तुझा मुलगा काय करतो? ते म्हणते माझा मुलगा वकील आहे. पण त्यातल्या कुठल्याही माऊलीनं सांगितलेलं नाही की माझा मुलगा शेतकरी आहे, माझा मुलगा शेतकरी आहे, असं कुठल्याही माऊलीनं सांगणे का सांगितलं नाही? तर शेतकऱ्याचा आई वडील कधीही वृद्धाश्रमात नसतात. लक्षात ठेवा बंधूंनो. शेतकऱ्याचा सार्थ अभिमान की माझा सुद्धा जन्म अशाच गोट्यात, अशाच शेतात, त्या सिंधुबाईंच्या ताई सफळांच्या भाषेसह म्हशी वळण्यामध्ये माझं कॉलेजचं शिक्षण, त्यातला माझा काळ गेलेला आहे बंधूंनो. मी MA होईपर्यंत सुद्धा माझा काळ म्हशी संभाळण्यात, म्हशी वळण्यात, त्यांच्या शब्दात सांगतो तुम्हाला माझा काळ गेलेला आहे. त्या ठिकाणी बाबांनी माझं गाव पाहिलेलं आहे, किती डोंगरात आहे, किती पहाडी भागात आहे, पाहिलेलं आहे. बाबा मी आलोय, मला कालच्यानं मी हा विचार करतो की संस्कार किती खोर रुजवले जातात. संस्कारानं माणूस कसा तुम्हाला सांगतो बनला जातो, नराचा नारायण कसा होतो, आणि संस्कार कुठपर्यंत जातात याचं प्रत्येक उदाहरण मी कालच्या गावामध्ये पाहिलेलं आहे. आणि एवढा मोठा समाज या ठिकाणी बसले, लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत बंधूंनो. तुम्ही राजकीय क्षेत्रातली माणसं आहात की ताकद काय असते हे मागच्या इलेक्शनमध्ये कळून आलेलं आहे, नाही काय? बहिणींची ताकद काय असते मागच्या इलेक्शनमध्ये कळून आलेलं आहे. आणि आज आमच्या समोर माता भगिनी या ठिकाणी बसले, इतक्या संख्येने उपस्थित आहेत, गेले 7 दिवस बसलेत. खरोखर तुम्हाला तो मातृवत भाव ठेवून तुम्हाला तो त्यांना मानवंदनही करतो. माझ्यासमोर बसलेले आहेत काय, कारण मातेचं महत्त्व आमच्या भारतीय दर्शनामध्ये फार मोठं आहे. मी एक ठिकाणी वाचलं होतं,
हे माँ तूने भगवान को जाना है, संसार तेरी दम से पला है, तू मन्नत है मेरी, तू पूजा है मेरी, मन्नत है मेरी, तेरे चरणों में जन्नत है मेरी. ही भारतीय संस्कृती आहे बंधू. मग अशी बाबांनी सांगितलेलं आहे, आमच्या नांदेडच्या बाबांनी सांगितलेलं आहे, संस्कृती ज्यावेळी तुम्ही संस्कृती जपाल त्यावेळी तुम्ही जगू शकता. आणि जर संस्कृती तुम्ही जपली नाही, संस्कारी नाही, आणि तुम्ही आपली संस्कार सुद्धा संस्कृती आपली तुम्ही जपू शकणार नाहीत. आणि म्हणून हे फक्त तुम्हाला जर अभ्यास असं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अध्यात्माची कास धरावी लागेल, अध्यात्माकडे तुम्हाला जावे लागेल. धर्मकारण राजकारण फार मोठा विषय आहे. स्वामी विवेकानंद एक तुम्हाला वाक्य मी सांगतो बंधू, आम्ही अध्यात्मातले माणसं आहे. राजकीय क्षेत्राशी आमचे तितके संबंध येतात, कारण आम्ही शेवटी अध्यात्माची माणसं पडतो काय. परंतु तुम्हाला सांगतो की जेव्हा राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये येतात तेवढे आमचं जरा कॉलर जरा टाईट असतं काय. कॉलर जरा आम्हाला अभिमान असतो एक की आपलीच माणसं आपल्या या ठिकाणी कार्याचा सत्कार किंवा गौरव करण्यासाठी आपल्या जवळ आलेले आहेत. तेवढे आमचं कॉलर थोडंसं टाईट असतं की आपल्या पाठीमागे एक संरक्षक भिंत आहे, उभी आहे काय. संरक्षक भिंत आमच्या पाठीमागे उभी आहे. ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला होता, अध्यात्माचे ते प्रणेते होते, त्यांना एक प्रश्न ज्यावेळी विचारला होता त्यावेळी त्यांनी फार सुंदर एक वाक्य सांगितलं होतं. देशाचं भवितव्य काय सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं होतं. प्लीज लिसन व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. एक वाक्य असं आहे काय, इंडिया इज इमॉर्टल इफ शी परसिस्ट इन सर्च फॉर गॉड, इफ शी गोज पॉलिटिक्स आर सोशल कॉम्प्लिस शी विल डाय. इतकं सुंदर वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. देश अमर्त्य आहे, पण ज्यावेळेला हिंदू ज्यावेळेला अध्यात्माच्या दिशेला जाईल, अध्यात्माच्या दिशेला त्या ठिकाणी जरूर राजकारणाची जोड असावी काय. कारण भगवान श्री चक्रधर्माचे तत्वज्ञान हे सांगताय, द्वेष शिकवावा लागतो, वैराला खतपाणी घालावं लागतं, प्रेम आहे की शिकवावं लागत नाही. तो आपला उपजत धर्म आहे, तो आपला आमचा हिंदू आहे. आम्ही शेवटी मी जरी म्हटलं तरी शेवटी 100% आमचा हिंदू. अँड द सॉल्ट ऑफ इंडिया हायस्ट हेवन टू मी. शेवटी जातो मनुष्य आपल्या ह्याच्यावरती जात असतो बंधूनो काय काय. 100% आमचा हिंदू अँड द सॉल्ट ऑफ इंडिया हायस्ट हेवन टू मी. आपण तिथपर्यंत जातो बंधूनो काय असो. परंतु तुम्हाला आजचा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम, तत्वज्ञान मला ठिकाणी बोलायचं नाही आहे. या कार्यक्रमाचा उशीर झालेला आहे. मला तर खूप लांब जायचं आहे. आज रात्री मला सातारा गाठायचा आहे आणि उद्या मला सकाळी पुण्याला निघून जायचं आहे. परंतु मानतो आदर्श ते प्रत्यसनांचे आनंददिवस बाबा विद्वत माणूस आहे, व्यक्तिमत्व आहे, गावाचा विकास खरा केला. परंतु एक खासदार साहेबांना विनंती करतो की तुमचं पाठबळ त्यांच्या पाठीशी असू द्या, तुमचं पाठबळ असू द्या. मूर्ती लहान आहे, कीर्तिमाने पण बोनापाठ 5 फूट 1 इंच उंच होते, एवढी त्यांची उंची होती. उंची मी पहिलाच खासदार बघितलं की एवढ्या कमी उंचीचे माझ्या पाण्यात आलेल्यापैकी सांगतो बरं का, लक्षात ठेवायचं. पण हे पण बोनापाठचं एक वाक्य आहे साहेब, काही इम्पॉसिबल इज द वर्ड ओनली फाउंड डिक्शनरी ऑफ फूल्स. अशक्य आश्वाद मूर्खांच्या शब्दकोशात सापडतो काय. अशक्य शक्य तुम्ही करू शकता. आमच्या बाबांच्या पाठीमागे राहा, गावाच्या पाठीमागे राहा. गोरगरीब समाज आहे, तुम्ही त्या समाजातून, मी सुद्धा त्या समाजातून आलेलो आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आम्ही शेतकरी या वर्गात आम्ही जण, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. भले जारंगे पाटला साहेबांचं आंदोलन असो, तुमचं असो, आम्ही त्याला अगदी आशीर्वादपूर्वक आम्ही देतोय. लढा आहे कुणातरी विकासासाठी लढा आहे, कुणा त्या व्यक्तिमत्वासाठी नाही, तर सर्वांच्या विकासाचा लढा आहे तो काय. आम्ही जरूर आशीर्वाद देणार आहे, आम्ही जरूर त्याला आशीर्वाद देणार आहे. खासदार साहेबांसारखी व्यक्तिमत्व असतील ती सुद्धा तुम्हाला सांगतो आज इथं पाठीशी राहा, एक दत्तक घ्या गाव बाबा आणि गावाचा विकास करा. 250 वर्षापूर्वी 300 वर्षाची परंपरा आहे या मंदिराला. मला आता समजलं की परंपरा आहे, 300 वर्षापूर्वीची परंपरा आहे. सर्व गोरगरीब समाज आहे, याला दत्तक घ्या आणि गावाचा विकास करा. आणि हे जो काही जे कार्यक्रम होता सप्ताह, तुमच्याशिवाय तुम्हाला म्हणतो अशक्य आहे. तुम्ही जर हातभार लावाल ना त्याच्यामध्ये तर हे कार्यक्रम चांगल्या उत्स्फूर्त रीतीनं पुढे जातील. आपण सर्व बसलेले व्यक्तिमत्व येत आहात, सर्वांना तुम्हाला तो एक प्रार्थना करतो म्हणजे बाबांच्या पाठीमागे राहा. आज या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि मी उपकृत झालो आहे. मला धन्यता मला वाटले की मला या सर्वांचं दर्शन झालं, आपल्या सर्वांचं मला दर्शन झालं. मी कधी या भागात आलेलो नाही आहे. कांबळाला मी काल पहिलीच वेळ आलेलो आहे. परंतु मला मी भाग्य समजतो की अशा धर्माभिमान असणाऱ्या सर्व या ठिकाणी सर्वताचं राजकीय क्षेत्र आहे, धार्मिक क्षेत्र आहे,
हे दोन्ही क्षेत्राचं दर्शन मला झालेलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमचं सर्वांचं मला दर्शन झालं. मग तत्वज्ञान मी याविषयी बोललेलो नाही काय मला तुमचं सर्वांचं दर्शन बंधून झालेलं आहे. मी भाग्यवान स्वतःला समजतो. या कार्यक्रमासाठी ज्याने उपस्थिती दर्शवलेली आहे, आमंत्रित असणारे आहेत, या गावचे सुपुत्र आहेत आदरणीय सर प्रथम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. फ्रेंच राजक्रांतीनं 16व्या शतकामध्ये 3 तत्व जगाला दिली. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ही 3 तत्व जगाला दिली. पण बंधून विचार करा, 800 वर्षापूर्वी भगवान श्री चक्र स्वामींनी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधू सूत्र आहे त्यांची मी सांगत नाही. 800 वर्षापूर्वी ही तत्वप्रणाली भगवान श्री चक्र स्वामींनी या महाराष्ट्रीय जनतेला मराठीमधून सांगितलेली आहे. आम्ही 16व्या शतकातल्या फ्रेंच राजकांचा उल्लेख करतो नाही आहे. 800 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे तत्वज्ञान रुजलेलं आहे. याचं बीजारोपण या भूमीमध्ये झालेलं आहे काय. आणि अशा असणारा एक ध्वज, त्या ध्वजाचं अनावरण ज्यांच्या हस्ते झालेलं आहे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. माझ्यावर सातारला अभ्यासाला होते, आम्ही एकत्र अभ्यास केलेला आहे. आणि विद्वत रत्न आहेत, संस्कृतचे गाडे पंडित आज पंथामध्ये ठराविक मोजके लोक त्यांच्यामध्ये त्यांचा नंबर आहे. आदरणीय श्रद्धेय प्रताप बिल्लाल युनिव्हर्सिटीचे बाबाजी आहे. त्याचप्रमाणे यांच्या हस्ते या सभामंडळाचं उद्घाटन झालं. आदरणीय श्रद्धेय प्रताप आमचे विदुरत्न नांदेडकर बाबा काय गेली किती वर्ष पदयात्रेचं नियोजन करतायत काय. मला जर कधी म्हटले बाबा तुम्ही पदयात्रा, मी काय जाणार नाही, आपल्याच्यानं चालणंच होणार नाही बाबा. पण गेले किती 25 वर्ष जास्त झाली नाही बाबा, 35 वर्ष झाले अविरत चालतायत. अजून चालतोची वाट काय, अजून चालतोची वाट. नांदेड आहे, लिमगाव आहे. मी तुम्हाला सांगतो की मगाशी सांगितलं बहीण आणि भावाचं नातं सांगितलं. आज मी सांगू इच्छितो बाबा सातारचं नाही लिमगावचं. लिमगाव हे सातारचं माहेर आहे बाबा, समजून घ्या काय नातं असेल ते काय. लिमगाव हे सातारचं माहेर घर आहे बाबा, समजून घ्या त्यात नातं. तुम्ही काय घ्यायचं, तुम्ही बोलत नाही या ठिकाणी, समजून घ्या तुम्ही नातं काय. असे असणारे विद्वत रत्न आदरणीय सध्या प्रातस्वामी बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे ज्याने माझी नाळेश्वरला पोथी आयोजित केली, विचार माका थोडक्या दिवसात पोथी आयोजित केली, रखडत कडत पण पोथी शेवधारी. आणि ज्याने मला व्यासपीठावरती बसवलं नांदेड जिल्ह्यामध्ये, एक व्यासपीठ ज्याने मला मिळवून दिलेलं आहे. आणि जगासमोर नांदेड, हिंगोली आणि तुमची परभणी जिल्ह्यात मी जगासमोर आलो. आदरणीय असे असणारे आणणारे आदरणीय सध्या प्रातस्मरण आमचे जायराज बाबा कपाटे आहेत. त्यानंतर आदरणीय सध्या आमचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष, मला सर्वांची नावं या ठिकाणी माहिती नाहीत, कानेराज बाबाजी आहेत. आणि मगाशी मी थोडंसं शुभेच्छापर शब्द ऐकलं, आमच्या महानुभाव म्हणतात इंदुरीकर नवीन होणारे आमचे शास्त्रीजी काय. महानुभाव म्हणतात जे इंदुरीकर मस्त वक्ते इतके सुंदर बोललेले आहेत काय, इतके सुंदर बोललेले आहेत की मी त्यांची भाषा ओघवती भाषाने मी ऐकली काय. बाबा नांदेडच्या बाबांनी होतो, बाबा अशा लोकांना ताच्या पाठीवर हात ठेवा बाबा, अशा लोकांच्या हातून ठेवा. आपण श्रेष्ठ लोक आहेत, त्यांच्या पाठीवर हात ठेवा तो आपल्याला पुढे त्यांना घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय सध्या आमचे विभू कवी आहेत. आता आमचे बाबा आहेत, आमचे पायघनकर बाबा आहेत, सर्व माटीमध्ये बसलेले आहेत. दोन्ही नांदेडकर बाबा आमचे, दुसरेही नांदेडकर बाबा आहेत. आदरणीय सध्या आमचे दोन नांदेडकर बाबा, 4 असो 10 असो पण आहेत. आम्हाला पूजनीय दोन्ही आहेत. 4ही झाली तरी 10 आम्हाला सर्वच पूजनीय आहेत. कारण नांदेडकर बाबाच पूजनीय होते. आमच्या गुरुजींचे ते खास जवळचे होते, नांदेडकर बाबाच पूजनीय होते. आणि मगाशी म्हटलं की आमचं हे माहेरच आहे काय. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले सर्व गोपीराज बाबा आहेत, त्यांची नावं आता मला, एलिराज बाबा आहेत, आमचे मुकुंदाज बाबा नांदेडकर आहेत, तिकडे आमचे बसलेले आहेत बाबा, सर्वजण बसलेले आहेत. आपण भांबेरकर बाबा आहेत राहेरचे काय, भांबेर कोळी वशाचा अर्थ येते. माझ्यासमोर बसलेले सर्व माता भगिनी आहात आणि गावचे असणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सक्रिय पाऊस पडतोय, लोक चालत आहेत, पण तमाना आहे पावसाची, तमाना आहे पावसाची काय, तमाना आहे पावसाची. कारण मी काल एक कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी उद्घोषणा ऐकली नाही. काल एक मी उद्घोषणा ऐकली, महानुभाव तत्वज्ञानाचा विजय असो, आजपर्यंत मी कधी ऐकली नाही. काल मी या ठिकाणी ती उद्घोषणा ऐकली की महानुभाव तत्वज्ञानाचा विजय असो. बाबांनी तत्वज्ञान सखोल करून सांगितलं आहे की तत्वज्ञान महानुभाव संप्रदायाचं काय तत्वज्ञान आहे ते सांगितलं काय. ही उद्घोषणा मी कांबळच, आता कमळच म्हणा असं मला वाटते. बाबांनी काना काढूनच टाका. कमळाप्रमाणे असणारी माणसं नमे दोषा नमे गुणा पद्मपत्र मिवाम बसा काय. पण अशा प्रकारे असेल तर तुम्ही ठरवा. खासदार साहेब आहेत, नामविधाकरण या ठिकाणी करतील इकडे काय. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये आलेली सर्व थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले. मला सर्वांचा परिचय नाही, नावंसुद्धा मला माहिती नाहीत काय, परंतु आलेत.
आमच्याकडे जर कदाचित आले चुकून तर 2 मिनिटाच्या पेक्षा वेळ नसतो, पण इथं बसून ऐकतात, प्रवचनाला राहतात. हे खास मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे बघा. मराठवाड्याच्या राजकीय लोकांचे वैशिष्ट्य आहे बंधूंनो. काय खरं सत्याचं विकेंद्रीकरण फार मोठ्या प्रमाणात जर आपण केलं ते व्याख्या जातात आता सत्याची सांगून जातो. सत्ता ही मदिरेसारखी असते, ज्याच्या हाती असते त्याला वेळ लावते आणि ज्याच्या हाती असते त्याला धुंद करते आणि ज्याच्या हाती नसते त्याला ते वेळ लावते. ही सत्याची बंधूंनो व्याख्या तुमच्या पुढे विदूर केली. मी त्या क्षेत्रामध्ये पडणारा, आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले माणूस आहे. असं असताना सुद्धा आलेले खासदार साहेब आहेत, आले आहेत सर्व उपस्थित राहिलेले गावचे असणारे सर्व परिसरात संत महात्मे बसलेले आहेत. ह्या ठिकाणी माझ्या तपस्विनी माता भगिनी बसल्या, आमच्या मठामधल्या व्यवस्थापिका आहेत आदरणीय श्रद्धेय रूपाताईजी बिडकर, ज्यांच्यामुळे मी अनुसरलो, माझ्या नातेवाईक आहेत त्यांच्यामुळे मी अनुसरलो. या क्षेत्रामध्ये मी आलो, कॉलेज संपल्यानंतर मी MA झाल्यानंतर अनुसरलो मी येऊन, पण त्याला कारणीभूत त्यांच्याकडे बसलेले आहेत. त्यांना मुख्य करून आमच्या निलुताई खाडे आहेत, ज्यांनी त्यांच्या गेल्या वर्षी गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात माझं स्वागत केलं. त्यांनी काय नाळेश्वर नंतर याच्यानंतर माझं फार मोठं स्वागत आणि काल माझे कांबळत गावात झालेलं स्वागत आहे. मराठवाडा कसा आहे तो पाहायला बंधूंनो. असणारे सर्व मायबाप आपण सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं, परंतु तुम्हाला सांगतो की मी त्याबद्दल उपकृत आहे. मी आदरणीय सध्या प्रत्यश्री बाबाजींचं जवळचं आमचं नातं आहे. मी या ठिकाणी तुमच्याच उपकारात राहू इच्छितो. जाता जाता एक वाक्य सांगून जातो की संसार आहे काय, जगामध्ये काही सत्य नाही हे लक्षात ठेवा. माणसाला आयुष्यामध्ये कळलं तर आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं की स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. काय आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं की स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. प्रत्येक माणसाची व्यथा आहे, पण त्यातून जगणं जे आहे ते ईश्वराचं कधीतरी व्हावं, ईश्वरा पण कधीतरी व्हावं, तर त्या जीवनाचं बंधून मोल होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला तो अध्यात्माची कास आहे. अध्यात्म जे आहे, अध्यात्मासाठी आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून संसार आहे, दुःखमय आहे, काही बरोबर येणार नाही. आज मिट्टी के ऊपर, कल मिट्टी के नीचे, कल मिट्टी के नीचे है. अगर जिंदगी में मकसद रखना है तो ईश्वर को प्राप्त करने का मकसद रखो, वरना दुनिया जीत कर भी सिकंदर खाली हाथ चला गया. दुनिया जीत कर भी सिकंदर खाली हात बदलून चला गया. नाही आहे आपल्याबरोबर काही येत नाही. केलेली लौकिक कीर्ती असते, काही जे समाजासाठी दुसऱ्यासाठी केलेलं असतं ना तेच कार्य तुम्हाला म्हणतो आपल्या बरोबर येत असतं. आपल्या बरोबर काही धर्म आणि कर्म दोनच गोष्टी बरोबर येत असतात. आणि म्हणून धर्म आणि कर्म जे सांगाल ज्यावेळी तुम्ही घालाल त्यावेळी तुम्हाला खरा धर्माचा आणि कर्माचा अर्थ कळेल. धर्मामुळे कर्मावरती विजय मिळवता येईल आणि कर्मावर ज्याने विजय मिळवला तो फ्री फ्रॉम डेथ अँड बर्थ परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो. म्हणून एक सांगतो तुम्हाला, एक कवी हे अमेरिकन एक कवी आहे, त्या कवीचे जाता जाता वाक्य सांगतो. तरी फार सुंदर वर्णन करून सांगितलं अध्यात्माविषयी. तो असं म्हणतो की फॉरेस्ट आर थिक डार्क अँड डीप and I have promised to keep miles to go before I sleep, before I sleep. मी जगातून जाण्यापूर्वी काय हे परमेश्वर अशा प्रकारे जगातून जाण्यापूर्वी झोपण्यापूर्वी माझ्या जीवनामध्ये अशी काहीतरी भक्तीचं वातावरण दे, भक्ती दे की जेणेकरून माझं जीवन माझं धन्य होईल, माझं जीवन सोनं होईल बंधूंनो. आणि ती ईश्वराची आराधना आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी करता आहात. पुन्हा एकदा आपण सर्वांना अभिवादन करतो. राजकीय क्षेत्रात मान्यवर मंडळी आहात, पुन्हा आपण एका सर्वांना अभिवादन करतो. खासदार साहेबांना विशेष अभिवादन करतो. एवढं मोठे व्यक्तिमत्व आपल्या सामान्य माणसात आलेलं आहे. काय बाकीचे लोक आलेले आहेत, मराठा आरक्षणाचे आमचे आलेले आहेत, बाकी दादा आलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला परमेश्वराला साक्षी अभिवादन करतो. आणि या सर्व गावकऱ्यांचं संयोजक आयोजक आमचे बाबा आहेत, त्या बाबांचं या ठिकाणी अभिनंदन करून माझ्या वाढत्या 2 शब्दाला मी विराम देतो. दंडवत प्रणाम, दंडवत.